अंजुर गांव की एवन जोड़ी नीलेश पाटिल और सुकेश डाकी का ये गिफ्ट हैम्पर फ्रूट बास्केट एसके स्पोर्ट्स मापोली के शादाब कोटकर द्वारा स्पॉन्सर की गई कैप सादिक शेख साहब डी साकरिया के उनके हाथों कैप पहनाई गई है। और अब सबसे आखिर में एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर की गई ये मार्बल की ट्रॉफी दे रहे हैं सादिक शेख डी साकरिया और ताबिर जहीरूमी ताज़ा किचन। बहुत बहुत शुक्रिया तमाम गेस्ट का, थैंक यू सो मच। और डी साकरिया का तो ब्लेजर भी बहुत बढ़िया है। प्रीतम बारी म्हणजे भिवंडीमध्ये येऊन सगळं जिंकून जायचं असं घरातूनच ठरवून येतोस का प्रत्येक वेळी? नाही ठरवत तसं तर येऊन क्रिकेट आहे की थोडा परफॉर्मन्स चांगला केलं तर थोडा नाव पण थोडा राहील आणि भिवंडी बाजी ट्रॉफी पहिल्यांदा खेळतोय, एवढं आयोजन खूप चांगलं आहे एवढं आणि असं खेळून मजा येत आहे की अशीच बाजी ट्रॉफी खेळायला भेटायला पाहिजे। प्रीतम BPL एक वेगळा एक्सपिरियन्स सुद्धा हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स LED लाईट्स आहेत, परत भरपूर बक्षीस आहेत। हे बघून कसं वाटतं की खरंच तुला अभिमान वाटते की नाही मी टेनिस क्रिकेटर आहे त्याचा मला अभिमान आहे? सर मी टेनिस क्रिकेटचा अभिमान आहे की अशी आयोजन एवढं चांगलं खेळायला भेटते आणि एवढं दिसायला पण चांगलं दिसते आणि खेळायचं तर चांगलंच वाटते भरपूर की अशी टूर्नामेंट झाली पाहिजे आणि असंच परफॉर्मन्स झाला पाहिजे। खूप खूप धन्यवाद मित्रांनो। यात प्रीतम बारी जो बल्लेबाजों पे पड़ते हैं भारी और गेंदबाजी करते हैं बारी बारी वो है प्रीतम बारी। धन्यवाद। चला तर पुन्हा वळणार आहोत आपल्या ऑन गोइंग मॅच कडे। सेमी फायनल नंबर 1 ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। सेमी फायनल नंबर 1 बाली ट्रॉफी 2021 ची पहिली सेमी फायनल या ठिकाणी सुरू होते। एका बाजूला जर पाहिलं तर भिवंडीचा एक नामवंत संघ आपण पाहतोय RD भिवंडी 4440 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जानी वडपे उमर जानी वडपे उमर या ठिकाणी आपण पाहतोय। काल देखील या टीमने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला। उमर खानची काल जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अनिकेत सानपच्या जादूगाराने कालही जादू दाखवली, आजही दाखवत आहेत। खूप चांगली गोलंदाजी। यावेळी एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच झाला आहे शेखर आणि या ठिकाणी पहा एक संधी होती आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी करताना पाहायला मिळाले। शेखर एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अनिकेत यांच्या विरुद्ध केला। बॉल अनिकेतने वेगळ्या दिशेने वळण दिलं, बॉल पकडला रवी लिंगाला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या। पहिल्या षटकात दुसरा हादरा बसतोय। शेखरच्या रूपात आणखी एक खेळाडू माघारी परतताना पाहायला मिळेल। पहिल्या षटकात थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र RD भिवंडी संघाच्या विरुद्ध टीम जानी म्हणजेच उमर टीमच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। अनिकेत सानप आपल्या फिरकीची जादू याही मॅचवर नक्कीच पसरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल देखील जर पाहिलं तर आपण पाहू शकता खूप चांगली नाजिम गुल्ली यांनी गोलंदाजी केली होती। आपल्या फिरकीच्या अस्त्राने मात्र फलंदाजांना घायल केलं। अनिकेत सानप पुन्हा एकदा फॉर्मात येणं खूप चांगली गोष्ट आहे क्रिकेटसाठी, कारण गेली 1-1.5 वर्ष त्यांना क्रिकेटपासून आपण दूर राहताना पाहायला मिळालं होतं। श्याम चौधरी मात्र श्याम चौधरी येथील बॅटिंग करण्यासाठी। एका बाजूला जर पाहिलं तर करेश, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्याम। संपूर्ण भिवंडीच्या नजरा यांच्या बॅटिंगवर असतील, कारण भिवंडी म्हटलं तर क्रिकेटची पॉवर हाऊस आहे आणि याच भिवंडीच्या ज्यावेळेला टीम मैदानात खेळतात संपूर्ण भिवंडीकरांच्या नजरा आणि त्यात जर बाली ट्रॉफीमध्ये भिवंडीची टीम खेळत असेल तर नजरा यांच्यावर नक्कीच असणार आहे। ग्रामीण क्रिकेट खेळत असताना खूप मोठ्या प्रमाणावर कामगिरी मात्र श्याम चौधरी यांनी केली आहे, करेश मात्रे यांनी केली आहे। आपल्या गावाचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये भिवंडी क्रिकेटमध्ये खूप रोशन केलं आहे, परंतु आज खुल्या गटात देखील कामगिरी करावी लागेल, कारण खुल्या गटातील क्रिकेट आहे आणि या खुल्या गटातील क्रिकेटमध्ये जर का तुम्ही इकडे चमकलात तर आणखी तुमच्या जे चाहते आहेत त्यांची छाती अभिमानाने फुलून येताना पाहायला मिळेल। अनिकेत सानप फिरकीचा जादूगर गोलंदाजासाठी पुन्हा एकदा
या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलला एक वेगळ्या दिशेने वळण देण्याचा प्रयत्न झाला. बॉलला शेवटच्या क्षणी श्याम यांनी मात्र स्टिअर केलं, ढकललं आणि एक रन मात्र त्या ठिकाणी घेतला जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली. अशा प्रकारचा बॉल येईल या वेटिंगवर श्याम चौधरी होते आणि या बॉलला शेवटच्या क्षणी केवळ ढकललं. एक रन मात्र त्या ठिकाणी घेतली गेली. करिश मात्रे और श्याम चौधरी ये दो बैट्समैन इस वक्त बैटिंग करते हुए 3 पे 2. स्थिति नाजुक है लेकिन स्थिति सुधर भी तो सकती है. अनिकेत सानप की ये गेंद इस बार हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे लेकिन ज़मीन के सहारे वो ड्राइव हुआ, रोका गया वहाँ पर फिरोज द्वारा और स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पर 2. पहला ओवर और 2 झटके एक साथ आसान नहीं होता लेकिन झटके से उभरा भी तो जा सकता है. श्याम चौधरी काफ़ी अच्छा क्षेत्ररक्षण अब तक इस टूर्नामेंट में श्याम चौधरी द्वारा रहा है लेकिन आज उनके बल्ले को आग उगलनी होगी. RD 440 बिल्कुल बल्ला और पैर साथ में रखा. रिस्की रन था लेकिन आखिरकार अंजाम दिया और शायद ओवरथ्रो का रन हो नहीं पाएगा क्योंकि वहाँ पर बैकअप मिला था. चंद्रकांत 1 ओवर 5 रन 2 विकेट. बहुत नाजुक स्थिती है. आणि त्यातल्या त्यात आघाडीचा म्हणजे जो प्रमुख फलंदाज आहे म्हणजे बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे परंतु बिलालचं माघारी परतणं हे मी तर म्हणेल उमर 11 टीमच्यासाठी खूप फायदेशीर राहिलं. आणि के सानप पहा नॉर्मली स्पिनर्सला थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आणि व्यासपीठावरती नवनाथजी जानी स्पोर्ट्स त्यांचे स्पॉन्सर इथे आलेले आहेत. बाली ट्रॉफी 2021 आपलं सहर्ष स्वागत आहे. सत्कार सम्राट नईम शेख यांच्या शुभ हस्ते ही मानाची शाल आणि सदैव स्मरणात राहणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथे स्वागत आपण करतोय. और उसी के साथ साथ साबिर जी अंसारी हमारे साथ जुड़ चुके हैं बाली ट्रॉफी 2021 में. आप देख सकते हो नईम शेख इनके दस्ते मुबारक से उनका मान सम्मान यहाँ पे हो रहा है. थैंक यू सो मच. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद रेशमा जी. श्याम चौधरी और करिश मात्रे ये वो 2 क्रिकेटर हैं जिसकी बल्लेबाजी की स्टाइल जो है हार्ड हिटिंग है और ऐसे टाइम पे नाजिम गुल्ली इनको गेंदबाजी के लिए बुलाया गया. नाजिम गुल्ली ने कल प्रभावशाली गेंदबाजी की थी लेकिन क्रिकेट जो है ये अखबार की तरह है. कल के अखबार के बनिस्बत आज के अखबार के ऊपर ज़्यादा तवज्जो रहती है. नाजिम गुल्ली को अपनी निरंतरता यहाँ पर बतानी होगी. मुसलसल ये देखा गया है कि नाजिम गुल्ली अच्छी गेंदबाजी करते हैं. धीमी गेंद थी और इस बार उसे दिशा दे दी और श्याम चौधरी ने पहली जंग जीती है नाजिम गुल्ली के सामने. चांगला स्ट्रोक खेळला गेला. जागा बनवली त्यांनी आणि त्यांना भाग पाडलं की या स्लॉटमध्ये बॉल टाकण्यासाठी आणि फाईन लेगला पॉवर प्ले आहे त्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेला आणि 4 धावा. आक्रमकता कधी कधी फायदेशीर असते आणि तीच आक्रमकता या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न श्याम यांनी केला. श्याम चौधरी पहले 2 मैचेस में ज़्यादा अच्छी बैटिंग नहीं कर पाए थे लेकिन आज की रात ये RD 440 के लिए श्याम जो है एक्स फैक्टर बन सकते हैं. स्कोर 9 पर 2. नजीम गुल्ली का स्वागत देर रात चौके के साथ किया गया है. इस बार मिस टाइम और गुल्ली बदला लेंगे ऐसा लग रहा है. कैच हो नहीं पाएगा हालांकि 1 रन जरूर. 2 अंकों में प्रवेश. 2 विकेट के नुकसान पर 10. श्याम चौधरी अब पहुंचे 4 बॉल 7. करिश मात्रे 1 बॉल 1. आउट होने वाले बैट्समैन रहे हैं बिलाल शेख जो 2 बनाकर आउट हुए और शेखर 0 पर. बहुत ही बेहतरीन मैदान है स्वर्गीय परशुराम टावड़े स्टेडियम जहां पर बाली ट्रॉफी लगातार खेली जा रही है. नजीम गुल्ली हाजी समत सेठ स्टैंड एंड से बॉलिंग करेंगे और बैट्समैन है करिश मात्रे. जो करना है आज ही करना है, अभी करना है, इसी वक्त करना है, ये सोच रखकर ही बैटिंग करनी होगी करिश और शाम को. गुल्ली की गेंद टप्पा खाते ही देखिए विद द स्पिन किस तरह बॉल को स्वीप किया जाता है. चंद्रकांत जी हेलीकॉप्टर हर कोई मारता है, स्क्वायर कट कोई हर मारता है, लेकिन नाजिम गुल्ली के दोनों गेंदों पर
एक स्वीप श्याम चौधरी ने मारा और एक करेश म्हात्रे ने मारा. दोघांनाही तसाच प्रयत्न केला आणि दोघांचाही प्रयत्न यशस्वी झालाय. म्हणजे यांना माहिती होतं ही मॅच एक रात्रीचा वेळ मिळाला, दिवसाचा वेळ मिळाला 24 तासाचा, त्याचा या ठिकाणी फायदा होतोय. नाझीम गुल्लीचा अभ्यास केलाय दोघांनी. और सबसे बड़ी बात यह है दुनिया का कोई भी बॉलर ऐसा नहीं है जिसको सिक्स नहीं लग सकता और दुनिया का कोई भी बैट्समैन ऐसा नहीं है जो आउट नहीं हो सकता. जिसने ये सोच लिया वो बड़ा क्रिकेटर बन गया. सामने वाला क्रिकेटर कितना बड़ा है, उसका ट्रैक रिकॉर्ड कितना अच्छा है, उसने कितने इनाम जीते ये मायने नहीं रखता. आज में जीना होगा, अभी में जीना होगा. और यहाँ पर घुमा दिया, कैच होने से रहा, टप्पा खाती हुई बॉल जा रही है वाइडिश स्क्वायर लेग की तरफ. 15 पे 2. दूसरा ओवर चलता हुआ नाजिम गुल्ली अब तक 10 रन खर्च कर चुके हैं. नाजिम गुल्ली के 4 गेंदों को अगर आप देखें 4-1-4-1 एक स्पेशल नंबर बन जाता है. इस बार गुल्ली ने अपना दर्जा दिखाया. ये गुल्ली है, ओरिजिनल गुल्ली. मग जगातील कोणतीही खेळपट्टी असू दे, तिकडे मात्र फलंदाजांना नाचवायची क्षमता त्यांच्याकडे आहे. मग सिमेंटवर देखील एवढ्याच मोठ्या प्रमाणात बॉल वळवताना त्यांना मी पाहिले. पहले 10 PL में क्या ज़बरदस्त बॉलिंग. SKC गोवा वर्सेस ईस्टर्न ब्लूज. अब मैं वो मैच अभी भी भूला नहीं हूँ. इस बार गेंद को और अच्छा घुमाया था, बॉल पीछे गई और गुल्ली का जो ओवर है वो आखिरकार समाप्त हुआ. 2 ओवर 15 रन 2 विकेट. लेकिन पहले ओवर के मुकाबले दूसरे ओवर में थोड़ा सा कॉस्मेटिक सर्जरी स्कोर कार्ड पर हुई है. हो नक्कीच, कारण या ओव्हरमध्ये म्हणजे एक प्रमुख गोलंदाज असून सुद्धा त्यांच्यावर 2 चौकार खेळले गेले आणि विशेष म्हणजे विकेट टिकून ठेवण्याचं जे काम आहे ते केलंय. इनिंग थोडीशी कुठेतरी इकडे बिल्डअप झाली मी म्हणेल. जी हाँ. 3 चीज़ों को बचाना है. सेव वाटर, सेव टाइगर एंड सेव विकेट. थैंक यू कमेंट्री बॉक्स. और हमारे साथ इमरान खान जी भी यहाँ पर जुड़ चुके हैं बाली ट्रॉफी 2021 में. नईम खान जी के बहुत ही, नईम शेख के जी के बहुत ही जिगरी यार. बाली ट्रॉफी 2021 देखो दोनों दोस्तों की कैसी जोड़ी है, क्या बात है. जिगरी यार, आपका भी स्वागत है बाली ट्रॉफी 2021 में. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद रेश्माजी. खूप चांगली अँकरिंग आपल्याला पाहायला मिळते सर. पूर्वी आपण जसं गुणलेखनामध्ये पाहिलं सोनमताईंना, तसंच आपण आता अँकरिंगमध्ये देखील रेश्माताईंना पाहतोय. खूप चांगली अँकरिंग त्यांच्याकडून होते. सो 2 overs 15 runs and 2 wickets. श्याम चौधरी 6 बॉल 7, करेश म्हात्रे 3 बॉल 6. जी हाँ, रेशमा ने बहुत अच्छा रोल अदा किया और ये वजह भी है कि सिद्दीक भाई ने उनको क्वीन का खिताब दिया है. मुझे किंग का खिताब मिला है, लेकिन अभी वजीर और गुलाम की खोज जारी है. नए ओवर की शुरुआत इस बार ड्राइव करना चाह रहे थे बराबर से. यहाँ पर नो बॉल की सज़ा सुनाई अंपायर अमित साळवी ने और फ्री हिट. ओवर स्टेप करते हुए फिरोज अपने लूजनर बॉल में. देखिए पहले दौर में प्री क्वार्टर फाइनल, क्वार्टर फाइनल की गलतियाँ माफ़ है. सेमीफाइनल वो मैच होता है जहां गलतियों के लिए कोई अवकाश नहीं है. मार्जिन ऑफ एरर विल बी 0. 17 for 2. थर्ड ओवर इन प्रोग्रेस. फिरोज के ऊपर अब एक अच्छी गेंद करने का दबाव और वहां पर उस्मान पटेल क्षेत्ररक्षण को लगातार सजा रहे हैं. अशरफ खान के पोजीशन को भी थोड़ा बदला है. देखिए काफ़ी हिलचाल हो रही है. शतरंज के खेल में बिसात के ऊपर जिस तरह मोहरे घुमाए जाते हैं वैसे उस्मान पटेल अपने खिलाड़ियों को यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ घुमाते हुए 17 for 2. इस बार बल्ले को स्वाइप करते हुए खेला. ये अच्छा शॉट था. आमतौर पर चंद्रकांत पुल शॉट लोग हवा में खेलते हैं, लेकिन जो ओरिजिनल टेस्ट क्रिकेट की जब शुरुआत हुई, रोलिंग द बैट ओवर द बॉल, उस टाइप के पुल शॉट्स उस ट्रेडिशनल क्रिकेट में हुआ करते थे. हालांकि टेनिस बॉल क्रिकेट में उसके लिए स्कोप थोड़ा कम रहता है, लेकिन एक बेहतरीन शॉट के जरिए स्कोर 2 विकेट के नुकसान पर 18. श्याम चौधरी 7 बॉल 8, करेश म्हात्रे 4 बॉल 7.
RD 440। बल्ले का बाहरी सिरा और यहां पर उस्मान ने कैच को लपक लिया। अब इसे कहते हैं सही तकनीक। या डावात आणखी एक गोष्ट सर पाहायला मिळते, उमर इलेव्हनची जी रणनीती आहे पहा, काल जी त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये चूक केली ती या मॅचमध्ये केली नाही. अनिकेतला याच एंडने म्हणजे समालोचन कक्षाच्या एंडने मुख्य एंडने आणलं बॉलिंगसाठी, नाझीम गुलीला परत तिकडनं बॉलिंगला आणलं आणि तिसरी ओव्हर पुन्हा यावेळेला मात्र फिरोजला त्यांनी आणलं. ते ही रणनीती जी आहे ती आज बदलली आहे थोडीशी, तिचा फायदा झाला आहे. परंतु भिवंडी टीमला कमबॅक करावा लागेल, कारण भिवंडी ग्रामीणमधील मोठमोठे खेळाडू किंवा शहरीमधील मोठमोठे खेळाडू या टीममध्ये आहेत, त्यांना प्रयत्न करावे लागतील. आसान चीज कुछ भी नहीं होती, हर चीज के लिए मेहनत करनी पड़ती है. बिना कुछ किए एक ही चीज होती है, बालों का डेंड्रफ. 18 पे 3 तीसरे ओवर की खेल हम देख रहे हैं. ग्यासुद्दीन 0 पर, शाम चौधरी 8 पर. रात के 10 बज चुके हैं, वरना डीजे जॉली सुमित बादशाह फिल्म का गाना ज़रूर सुनाते. 18 पे 3. लेकिन देखिए हमारे कमेंटेटर्स भाइयों में भी थोड़ा हंसी मजाक चलता है. इसका मतलब ये नहीं है कि छींटाकशी हो रही है. हमारी एकता कल भी थी, आज भी और कल भी रहेगी. 18 पे 3. इस बार थोड़ा पटक कर तेज गेंद की थी और देखिए बहुत खूबसूरत अंदाज में उसको अंजाम दिया है ग्यासुद्दीन ने, और ये लगा चौका. क्या बात आहे. भिवंडीची रन मशीन मैदानात आली आहे आणि हा खेळाडू मैदानाच्या चौफेर रन बनवू शकतो. या खेळाडूची क्षमता आहे कोणत्याही बॉलरच्या विरुद्ध रन बनवण्याची आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळण्याची. खूप महत्त्वपूर्ण खेळाडू आहे गैसुद्दीन. कितना खूबसूरत अंदाज में देखिए, स्टैंडिंग टॉल एंड जंपिंग स्लाइटली, ओपनिंग द फेस ऑफ द बैट जिसको कहा जाता है, नजाकत. और उसे रोकना अनिकेत सानप के लिए मुमकिन नहीं था. स्कोर 22 for 3. इस बार धीमे से पुश किया, 1 रन और. बिल्कुल सही भी है, यही सही टेक्निक है. 4 और 6 नहीं मिल रहे, कोई बात नहीं, 1 और 2 से काम तो चलाओ. चंद्रकांत, सबसे बड़ी बात है, अगर आप उड़ नहीं सकते तो दौड़िए, दौड़ नहीं सकते तो चलिए, चल नहीं सकते तो रेंगिए, लेकिन गति में रहिए, क्योंकि गति ही प्रगति के लिए जरूरी है. आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला. म्हणजे विकेट गेले तर त्यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल, थोडा वेळ पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, मॅचला पुढे घेऊन जावं लागेल. आक्रमण काल जशी दिनू कांबळेने केलं होतं. इस बार एक्सप्रेस बॉल, फिरोज की ये खासियत है. फिरोज जब स्लो गेंद करते हैं तो बिल्कुल धीमी गेंद कर लेते हैं बैलगाड़ी की तरह, लेकिन जब फास्ट डालते हैं तो तेज तर्रार BMW की तरह गाड़ी जो ट्रॅव्हल करती है वैसे निकल गई. नक्कीच नक्कीच. मुंबईत देखील काही फास्टर असतात, आपण पाहतोय. बिलाल असतील, त्यातून अभिषेक माने असतील, हे फिरोज असतील. इस बार क्रॉस बैटेड शॉट, केवल 1 रन शाम को मिलेगा. हालांकि पहले 3 ओवर में अगर हम देखें तो दोनों टीमों के लिए एक अच्छा है, क्योंकि 8 के रन रेट से बैटिंग चल रही है, वहीं दूसरी तरफ 3 विकेट भी गिरे हैं. बचे हुए 3 ओवर में क्या होगा, आइए जानते हैं हमारे काबिल दोस्त सिद्दीक बाबे और कुणाल दाते से. शुक्रिया. थैंक यू हरीश एंड थैंक यू चंदू शेट्टी. 3 ओवर की समाप्ति पे इस वक्त 24 रन बने और 3 गिरिए विनोद पाटिल फैम टीम RD 440 की. आखिर भारत का सुपर से ऊपर शो आए दिन बाहर के बाली ट्रॉफी की इस खूबसूरत रात में आप सभी का हार्दिक स्वागत है. IPL की मखमली आवाज़ कुणाल दाते मुझसे जुड़ चुके हैं. वेलकम कुणाल. अगर हम देखते हैं तो बहुत कंट्रोल गेंदबाजी है अभी तक, लेकिन कुणाल ये भी नहीं भूलना चाहिए कि 60 वन ऑफ द टफ टोटल बिकॉज RD हैव 2 वेरी ग्रेट फास्ट बॉलर लाइक किरण पाटील. नाही, अगदी बरोबर आहे. कारण किरण पाटीलने इम्प्रेस केलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, या टुर्नामेंटमध्ये. किरण पाटील खूप महत्त्वाचा बॉलर या टीमकडे आहे, परंतु 3 ओव्हरमध्ये 24 झाल्यात, 8ची सरासरी गाठली गेली आहे आणि अशा पद्धतीने खेळत राहिले तर प्रोजेक्टेड स्कोर 48 होतील. परंतु त्यापेक्षा जर 12 रन अजून केले याच 3 ओव्हरमध्ये तर मॅचमध्ये मजा येईल. दोनों बैट्समैन पिच पे मौजूद हैं. 360 डिग्री मैन
भिवंडी के भी गैसुद्दीन शेख और श्याम चौधरी। बैटिंग पावर प्ले लिया गया है और बैटिंग पावर प्ले इसलिए लिया गया है कुणाल के यहाँ से कहीं ना कहीं आरडी के बैट्समैन चाह रहे हैं कि रनों को गति दे आणि बॅटिंग पॉवर प्ले याच्यासाठी देखील घेतलाय की श्याम चौधरीने 9 बॉल फेस केलेत, 9 रनवर तो खेळताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला 2 बॉल फेस केलेत, गैसुद्दीनने त्याच्या बॅटमधून 5 रन आलेले आहेत आणि श्याम जास्त सेट बॅट्समन आपल्याला वाटतोय या मॅचमध्ये. मुकाबला आप देख रहे हैं जानी एंड उमर 11 वड़पे बनाम आरडी 11 भिवंडी. अगला मुकाबला दूसरा सेमीफाइनल विक्रोलियंस वर्सेस कंदारी किंग्स पालघर. दोनों के कैप्टन से रिक्वेस्ट है कि टॉस बॉक्स में आपको रिपोर्ट करना है. बैक टू क्रिकेट नाउ. बैटिंग पावर प्ले टेकन द रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी फेसिंग नाजिम गुल्ली. This time goes his back foot punch over the infield. Ball is racing to deep cover and cross the boundary for 4. A typical stroke from Sham Chaudhary. Goes his back foot and cracks it over the infield. याच गोष्टीचा उल्लेख मी मगाशी करत होतो की 9 बॉल फेस केलेले आहेत. तुम्हाला आता बॉल नक्की मोठा दिसत असेल, 2 इंचाचा 10 इंचाच्या फुटबॉल सारखा, आणि तोच प्रयत्न इथे केलाय श्याम चौधरीने. काय फटका, बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच ओव्हर दी कव्हर्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर. Magic of Gujarat, Nazim Gulli. Nazim Gulli, right arm over the stumps. This time Sham pulled as ball. What a great stroke over the backward square leg. Terrific shot, 6 runs. Power back stroke indeed. Inside the line and hooks the ball through the backward square leg boundary for 6. Nazim Gulli in tremendous under pressure. पहा, हा बाली ट्रॉफी मधला खेळ आहे. हा खेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, कारण या अगोदर 9 बॉलमध्ये 9 रन केले होते आणि त्यानंतरच्या 2 बॉलमध्ये 10 रन. अगदी स्टंपच्या पॅरल लेवलला येऊन एक पाय स्टंपच्या मागे जाऊन हा फटका सजवला आणि श्याम चौधरीच्या बॅटमधून येतोय षटकार. टीमची धावसंख्या 34. Yes, Usman Patel is very worried there. 5 senior players having a word with Nazim Gulli. Use the depth of the crease, waited for turn, then hooks dash ball beautifully through the backward square leg fence for 6. His score is 34 for the loss of 3 wicket. RD 11 Bhiwandi. Vinod Patil fam team, the proprietor of RD Dhaba and the sponsor of Bali Trophy also. 10 performance of the day bicycle sponsored by Vinod Patil and Jani 11 Wadpe, the Navnas Sungal, the Wadpe Sarpanch Urf Jani. Now, play begin now is going to be Nazim Gulli, one of the great bowler since from 20 years, who claimed the hat-trick in Supremo Cup in 2018. And there we watch Nazim Gulli. Goes to Sham, this time extra bounce. They threw for 1 and by signal from umpire. काय बाउन्स मिळालाय बॉलर नाझीम गुल्लीला, आश्चर्याचा धक्काच दिला आणि त्यानंतर 1 बाउन्सची वॉर्निंग दिली जाते अंपायर कडून स्पिनरला. हे भरपूर कमी वेळेला पाहायला मिळतं. Yes, absolutely, because he is the genuine off-break bowler, genuine leg break bowler, quaker one, flatter one, lot of mystery bowler Nazim Gulli. 44 वर्षामध्ये पदार्पण करतोय नाझीम गुल्ली, परंतु अजूनही तीच चमक त्याच्या बॉलिंगमध्ये आहे. काल चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून राहिली. पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी घेतला. 2 ओव्हरमध्ये अवघे 8 रन देत असताना 3 विकेट्स घेतल्या आपल्या टीमसाठी. सेकंड मॅचमध्ये थोडेसे महागडे ठरले, परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत 20 रन त्यांनी खर्च केले. थोडंसं महागडं षटक नक्की आहे हे, कारण पॉवर प्लेमध्ये ते बॉलिंग करतायत. Nazim Gulli facing him, Gasuddin Sheikh, this time bowler back drive. Mid on inside the 30-yard circle, misfield, and ball is racing all the way to the long on for 4. This is the poor fielding performance from mid-on fielder. अगदी खराब
फिल्डिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. नाझीम गुल्लीच्या या बॉलमध्ये खराब असं काहीच नव्हतं. ऑन ड्राईव्ह केला होता, मिड ऑनला फिल्डर पहा, खराब फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेलाय. आय थिंक फिरोज तिथे होता आणि फिरोजने केली एक मोठी चूक. बॉल बाउंड्रीलाईनच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. रन झाले 39-39. Now RD come back in the game now, and right time they taken a batting power play. Gully ball this time AB. This is the Bhiwandian AB. Mighty blow over the mid wicket for 6. अगदी बरोबर आहे. भिवंडीचा एबी डिव्हिलियर्स मिस्टर गैसुद्दीनच्या बॅटमधून येतो एक उत्तुंग षटकार. नाझीम गुल्लीचा समाचार घेणारा हा षटकार. वेलकम इन भिवंडी. पहा, पहिलेच ओळखला, लेग ब्रेक टाकला होता आणि लगेचच अगेन्स्ट द स्पिन खेळून पाठवला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन झालेत 45-45. हमारे बीच हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर और सेकंड प्राइज सिटी स्पॉन्सर मांगीलाल पालीवाल साहब हैं. आपका हम हार्दिक स्वागत करते हैं. आपसे निवेदन है आपको मंच पे आना है. साथ में उनके मैनेजर शाहिद अंसारी और सुजा अंसारी. प्लीज़ मांगीलाल साहब, आपको हमारे मंच पे आना है. What a great stroke in style of AB de Villiers and Nazim Gulli. So far very expensive. How many run he consider? 4-6-1-4-6. So far 21 run in 5 balls. RD score moves up to 45 for the loss of 3 wicket. Ghasuddin Sheikh on fire now. 2 boundary and a 6. He's on 15 and Sham Chaudhary on 19. This time fine delivery. This is the special ball from Nazim Gulli, and that marks a very expensive turn from Nazim Gulli. Look at that turn and bounce and play and miss. अखेर त्याचा लेग ब्रेक कामी आला आणि त्याच्यानंतर बॉल आपटत असताना उस्मानने सांगितलं, ये डाल ना यार. म्हणजे पहा, उस्मान त्याच्याकडून अपेक्षा ठेवत होता की लगातार तू अशी बॉलिंग करणं गरजेची होती, परंतु काय खेळलेत दोन्ही बॅट्समन पॉवर प्लेमध्ये. श्याम चौधरीने पहिल्या 2 बॉलवर 10 रन घेतले आणि त्यानंतर गैसुद्दीनने देखील तोच पराक्रम केला. त्याने देखील एक चौकार आणि एक षटकार खेचला आणि या ओव्हरमध्ये 21 रन आले. नाझीम गुल्लीच्या रन झालेले आहेत. 3 बॅट्समन आऊट झाल्यानंतर 45-45. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पॉवर प्ले समाप्त. देखिए कुणाल, कम से कम उनको भी पता है कि सामने की टीम में रायगढ़ का टाइगर भी है और नासिक का वंडर भी है. मुन्ना शेख भी हैं, रायगढ़ का टाइगर भी है. एक लंबा बैटिंग लाइनअप है, तो आरडी के कप्तान ने पहले ही प्लानिंग किया होगा कि अबव 60 हम बनाते हैं तो हमारी गेंदबाजी टेस्ट कर सकती है. हालांकि आरडी के पास भी बहुत मजबूत यूनिट है गेंदबाजी का. देखना है कि 5वें ओवर में अनिकेत सानप को बुलाया गया है. मेरे ख्याल से जो दूसरा 10 PL हुआ था उसके ये बेस्ट बॉलर रहे थे अनिकेत सानप. कमाल के गेंदबाज हैं. रनअप छोटा है लेकिन गेंदों में बहुत ज़्यादा वेरिएशन रहता है. पटकी भी गेंद, इस गेंद को मोड़ने की कोशिश और जोखिम भरा रन पूरा करते हुए वाइड 2 रन स्कोर में आते हुए. भरपूर जोखीम होती या रनमध्ये. पहा, ॲक्शन रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने अनिकेतने हा बॉल टाकला होता. पिचिंग झाल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर गेला हा बॉल आणि मागून ज्यावेळेला थ्रो आला, अगदी स्टंपच्या क्लोज थ्रो होता. जर बॉल स्टंपला लागला असता तर गैसुद्दीन नक्की पॅव्हलियनच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु जरतरचा खेळ क्रिकेट आणि 2 रन मिळतात एक्स्ट्रा. अनिकेत सानप गैसुद्दीन शेख के लिए शॉट फाइन लेग और बैकवर्ड पॉइंट. शॉट थर्डमैन अब लॉन्ग ऑफ को भी मिड ऑफ पे बुलाया है. अनिकेत सानप सामना करेंगे गैसुद्दीन शेख. लेफ्ट आर्म ओवर द स्टम्प्स. ऑफ स्टम्प के काफ़ी बाहर गेंद और वाइड घोषित किया अंपायर ने. ये दूसरे मोहल्ले की गेंदबाजी है. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रनों पे पहुंचा है. क्या लगता है कुणाल कि जिस तरह ऑफ स्टम्प और उसके बहुत बाहर गेंदों को कर रहे हैं,
क्या ये कोई गेम प्लान का हिस्सा है या फिर अपनी लाइन पे कंट्रोल नहीं है अनिकेत को। अनिकेत सानप, गैसू को बढ़िया गेंद, बल्ले के करीब से जाती हुई, बैट्समैन के इरादे और बल्ले दोनों को बीट करती हुई, क्या घुमावता गेंद में, ये देखिए सांप की तरह फुवारती हुई पहुंची थी उस्मान के पास। अगदी रेल्वे ट्रॅकवरून ज्यावेळेला एखादी रेल्वे दुसऱ्या ट्रॅकवर ट्रॅक चेंज करते तसाच हा बॉल ट्रॅक चेंज करत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये। चांगली बॉलिंग आता अनिकेत सानपची। अनिकेत सानप फिर से वाइड घोषित किया अंपायर ने। हालांकि देखिए कहीं ना कहीं अब गैसुद्दीन शेख गेंदों को पढ़ नहीं रहे। ये देखिए अंधाधुंध बल्ला चला दिया था, ब्लाइंड स्विंग। 1 रन से स्कोर RD 11 भिवंडी का 49 रन हो चुका है। अनिकेत सानप, गैसू को इस गेंद को खेल दिया उन्होंने, हालांकि टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी। खेलना चाहते थे, उठाना चाहते थे स्क्वायर लेग पर, बल्ले के अंदर लगी, शॉर्ट वाइडिश फाइन लेग पे गई। 1 रन, 50 रन पूरे हुए हैं RD 11 भिवंडी के। दोनों कैप्टन को 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में बैठना है। अगला मुकाबला कंदारी किंग्स पालघर बनाम विक्रोलियंस विक्रोली। 50 रन हो चुके हैं। अनिकेत सानप छोटे रनअप से, शाम को बहुत खूबसूरत गेंद, रॉन्ग वन थी। देखना है कि बाई का इशारा, बैट्समैन भी बीट हुए, विकेट कीपर भी। इट हैज़ बीन अ टाइडी बॉलिंग फ्रॉम अनिकेत सानप आफ्टर द एक्सपेन्सिव ओव्हर फ्रॉम नाझिम गुल्ली। अगदी बरोबर आहे, खूप चांगली लाईन आणि खऱ्या अर्थाने थोडासा बाहेर निघाला बॉल, रॉंग वनचा इथे वापर केला। बॅक ऑफ द हँड खूप चांगल्या पद्धतीने टाकतो। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची एक व्हिडिओ भरपूर गाजली अनिकेत सानपची, ज्या ओव्हरमध्ये त्याने भरपूर बॉलला वळण दिलं होतं आणि तेच षटक आता कुठेतरी या ओव्हरच्या दरम्यान मला पाहायला मिळते। तसेच बॉलिंग त्याच्या माध्यमातून केली जाते। सानप मुड़ते हुए, सुई चीट की कोशिश। देखना है कि क्या आर्मर गेंद थी, लेग बाय, चेहरे पे गेंद लगी है जाकर गैसुद्दीन शेख के। आइए देखते हैं क्या कुछ हुआ था। ओह, क्या टर्न और बाउंस था। टर्न आणि बाउन्स दोन्ही मिळालेले आहे। चेहऱ्यावर बॉल जाऊन आदळला। खऱ्या अर्थाने या अगोदरच्या बॉलवर देखील तालावरच नाचवलं अनिकेत सानपने आणि त्याचमुळे की काय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच इट करण्याचा प्रयत्न होता। बॅट्समन गैसुद्दीनचा पहा लवकर पोझिशनमध्ये आले होते, त्यानंतर टर्न आणि बाउन्स दोन्ही मिळालेले आहेत। मगाशी टर्न आणि बाउन्स मिळाला नाझिम गुल्लीला आणि आता तसाच टर्न अँड बाउन्स मिळतोय या खेळपट्टीपासून बॉलर अनिकेत सानपला। DN नगर अंधेरीचा हा बॉलर आणि खूप चांगली इम्प्रेसिव्ह बॉलिंग करत असताना या मॅचमध्ये। ये देखिए पूरा ओवर दिखाया जा रहा है, किस तरह से ओवर किया था। लगातार गेंदें स्विंग हो रही है और ये इंडिकेशन बल्लेबाजी करने वाली बात की टीम के लिए भी अच्छा नहीं, क्योंकि अगर हम देखते हैं तो बाएं हाथ के 2 से 3 गेंदबाज RD के पास भी हैं और अगर उनका वेरिएशन काम कर गया तो फिर उस्मान, मुन्ना शेख, इनकी भी परीक्षा रहेंगी। अनिकेत सानप, श्याम चौधरी को लॉफ कर दिया है, लिविंग एज है और सॉफ्ट डिसमिसल, श्याम चौधरी आउट। ये खासियत है अनिकेत सानप की, दबाव की स्थिति में बहुत बढ़िया ओवर। भरपूर वाईड बॉल आलेत, लेग बाईज बाईच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन आलेत आणि पुन्हा एकदा रॉंग वन। पिचिंग झाल्यानंतर बाहेर काढण्याचाच प्रयत्न होता लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी आणि याच्यासाठी तर जाणला जातो। पहा बॅक ऑफ द हँड लवकर बॉल रिलीज करतो, फिंगर थोडेसे उलटे फिरवतो बॉलवर आणि लगेच बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि हीच तर खरी खासियत आहे, ही कला आहे मुंबई क्रिकेटमधली, अजूनही जिवंत ठेवली अनिकेत सानपने, जो DN नगर अंधेरीचा खेळाडू आहे। आणखीन एक विकेट मिळते आणि आउट होतोय बॅट्समन श्याम चौधरी। नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे हैं फाइक अंसारी, हिटमैन ऑफ भिवंडी, लेकिन यहाँ पर हिट की ज़रूरत है और वो भी लंबे हिट की। अनिकेत सानप सामना करेंगे फाइक अंसारी
ऑन साइड के फील्ड को दूर दूर तक फैला दिया गया है। सनअप मुड़ते हुए लेफ्ट आर्म ओवर द स्टम्प्स, इस मर्तबा फिर से लिविंग एज और कैच छूटा, सपना टूटा, लेकिन वहां पर रन एकच रन इथे काढले गेसुद्दीनने आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जे मगाशी झालं मॅचमध्ये कोलेजन होऊ नये, दोन खेळाडू एकमेकांना भिडू नयेत आणि तोच प्रयत्न इथे फिरोजच्या माध्यमातून राहिला। त्याने स्वतःचं शरीर बॉलपासून दूर नेलं आणि त्याचमुळे की काय उस्मान देखील बॉल पाहत राहिला आणि अर्ध लक्ष मात्र त्याचं फिरोजकडे राहिलं। 5 ओव्हरचा खेळ संपला। 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 रन 4 विकेट गमावल्यानंतर 53 लॉस ऑफ 4 विकेट। देखिए मगाशी जो किस्सा घडला आपल्या या बाली ट्रॉफीमध्ये स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियममध्ये जे 3 खेळाडू एकमेकांच्या बरोबर धडकले होते, ते तिन्ही खेळाडू आता सुरक्षित आहेत आणि खूप चांगले आहेत अशी माहिती आहे मगाशीच आपल्याला मॅच रेफरी अजीम हमदुल्ला यांनी दिली आहे। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में आपको जेसन गिलेस्पी की वो टक्कर याद होंगी डैनी मार्टिन के साथ, उनका पूरा करियर ही खत्म हो गया। हालांकि भिवंडी क्रिकेट में कई ऐसी घटनाएं हैं, लेकिन शुक्र है कि आज कुछ भी नहीं हुआ। यस, जहीर अब्बास, थॉमसन, बहुत सी ऐसी घटनाएं हैं। गेंदबाजी के लिए बिलाल शेख को बुलाया है। सीसी एक्सप्रेस, चीता कैंप एक्सप्रेस, सीसी एक्सप्रेस को लगाया गया है। सामना करेंगे गैसुद्दीन शेख। फील्ड की जमावट, डीप बैकवर्ड पॉइंट, कवर पॉइंट, शॉर्ट थर्मैन। इस मर्तबा गैसुद्दीन ने तान दिया आसमान में और हाई एंड हैंडसम 6 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं गैसुद्दीन शेख। तरी जरी तुम्ही चीता कॅम एक्सप्रेस असलात तरी मी देखील भिवंडीचा मोठा खेळाडू आहे आणि तुम्ही माझ्या इलाक्यामध्ये आहेत, जिथे इलाका पण माझा आणि धमाका पण मीच करणार हे इथे सांगतोय बॅट्समन गैसुद्दीन। एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून। बिल्कुल, हालांकि 2 टीमें थी, 2 टीमों में से एक चैलेंज बचा है। हालांकि जिस तरह से पालगढ़ की टीम खेली है, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस अब तक रहा है और देखना है कि किसका इलाका और किसका धमाका। स्कोर है इस वक्त 59 रन और गैसुद्दीन 2 सिक्सर 2 चौके भी लगा चुके हैं, बीच में 5 डॉट गेंदें भी खेली है, 2 सिंगल भी लिए। 22 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन ये उनके रन काम कर सकते हैं। वन ऑफ द अमेजिंग इनिंग सो फार, क्योंकि इस तरह की गेंदबाजी के सामने आप इतनी आज़ादी तो नहीं ले सकते। जहाँ नाजिम गुल्ली हो, बिलाल शेख, सीसी एक्सप्रेस। इस मर्तबा अपर कट किया है खाली क्षेत्र में, उसका पीछा किया जा रहा है, लेकिन गेंद जीत गई है। गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। क्या कहेंगे कुणाल, शॉर्ट वाइड एंड पनिश्ड। अगदी बरोबर आहे, शॉर्ट वाईड अँड पनिश। रूम भेटला आउटसाइड द ऑफ स्टंप, पाहिलं शॉर्ट बॉल होता, त्यानंतर कट केला बॉल, अपर कट आणि बॉल पाठवला डीप कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रनसाठी। कारण सध्या आपण पाहतोय या साईडला फील्ड प्लेसमेंट नाही आहे, फिल्डर्स नाही आहेत, त्याचा फायदा घेत असताना बिलाल चांगली बॅटिंग करतोय। पहिल्या 2 बॉलवर 10 रन आलेत आणि 3 ओव्हरमध्ये 24 रन होते पहा। त्याच्यानंतर आत्तापर्यंतच्या खेळामध्ये उर्वरित आता जेवढे बॉल झालेत म्हणजे 12 आणि 2 14 बॉलमध्ये पूर्ण खेळच बदलून टाकलाय टीम RD11 भिवंडीने। अनिकेत सानप काफ़ी गुस्सा है वहाँ पर, जिस तरह के 2 गेंदों में 10 रन आए बिलाल शेख के। हमारी ओर आते हुए गैसू को लंबा हिट लेना चाहते थे, बल्ले के अंदर लगी है, 1 रन पूरा किया है, दूसरे की कॉल है, तेज थ्रो पहुंचा है। लेकिन गैसुद्दीन 2 रन के लिए अपनी क्रीज के अंदर आते हुए रन के लिए हिरन बन गए गैसू। खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट गैसुद्दीनची आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत जो काही निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा, तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न त्याच्याच माध्यमातून राहिलाय। काय बॅटिंग करतायत गैसुद्दीन। बिलाल शेख गेंदबाजी कर रहे हैं और गैसुद्दीन शेख खेल रहे हैं। ये बिलाल शेख चीता कैंप एक्सप्रेस है,
सीसी एक्सप्रेस। बिलाल शेख राइट आर्म ओवर द स्टंप्स। गेसू को बढ़िया ड्राइव, स्टैंड एंड डिलीवर, लेकिन उससे बढ़कर फील्डिंग, चीते की तरह झपटे थे, हाना चलती हुई, और ये देखिए याला म्हटलं जातं किस्मत भी बहादुरों का साथ देती है। पहा लवकर इथे बॅटिंग करण्यासाठी गेल्यानंतर कशी बॅटिंग केली आणि नशिबाची साथ किती महत्त्वाची असते ते या स्ट्रोकवर तुम्हाला पाहायला मिळालं। थ्रो आला होता, विकेट कीपर एंडला थ्रो चांगला केला डीपमधून आणि अखेर विकेट कीपरकडून देखील बॉल ज्यावेळेला थ्रो केला तो स्टंपला लागलेला नाही आहे, त्यामुळे नशीब खूप बलत्तर आहे या मॅचमध्ये गैसुद्दीनचं। यस, तीनों स्टंप्स होके, इसका मतलब है कि दीनू कामले ने बचपन में कंचे गोटियां कम खेली। स्कोर है इस वक्त 67 रन। कल देर रात 87 के लक्ष्य को छुआ था जानी उमर 11 ने। डेथ ओवर की 2 गेंदें आना बाकी है। गैसुद्दीन इस वक्त 30 पे बल्लेबाजी कर रहे हैं। आउट होने वाले बल्लेबाज थे बिलाल शेख 2, करेश 7, शेखर दलवी ने खाता नहीं खोला। श्याम चौधरी ने अपने टीम के लिए 20 रन बनाए और गैसुद्दीन 30 पे खेल रहे हैं, जबकि फाइक अंसारी ने अभी तक कोई गेंद का सामना नहीं किया है। फिलहाल वो स्पेशल अपीयरेंस है, फिल्मों में जैसे मेहमान कलाकार रहता है। बिलाल शेख गैसुद्दीन को बैकफुट पे गए, फोर्स किया, दो रन तीसरे अंपायर को पूछा है ऑनफील्ड अंपायर ने। ये देखिए बैकफुट पे जाके फोर्सिंग स्ट्रोक खेला था, लॉन्ग ऑफ से खिलाड़ी आए थे। वंडरफुल टेलीकास्ट, वंडरफुल टेलीकास्ट। दो रन है, तीसरे अंपायर का कहना है कि 2 रन है, बन गए सुपरमैन। स्कोर इस वक्त 69, एक गेंद बची है। गेंद को लेकर थोड़ी देर के लिए मैच रुका हुआ है। अगला टॉस कल जो मैचेस रहेंगे ठीक 10 बजे ग्रामीण क्रिकेट से पहला मुकाबला रहेगा स्वामी समर सोनाले और चैनू दादा वेले। दूसरा मुकाबला ग्रामीण से अष्टविनायक ठाकुरपाला और जय दुर्गा सुरई। तीसरा ग्रामीण से चेरोबा कौन बनाम गावदेवी होली। चौथा सिटी क्रिकेट से नवाब स्पोर्ट और भरत स्पोर्ट वर्ल्ड। आखिरी गेंद बढ़िया बाउंसर, राइजिंग डिलीवरी, बीट किया गैसुद्दीन शेख को। तो कुल मिलाकर रन बने आरडी भिवंडी के 69। 70 रनों की चुनौती रखी है मैच को जीतने के लिए। आइए हम आपको 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में लिए चलते हैं, जहां पर वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या मौजूद है कोएनकर रेशमा मैकर के साथ।
कमेंट्री बॉक्स। दोस्तों हम लोग इस वक्त खड़े हैं 5 फॉर्चून रियल्टर्स टॉस बॉक्स, जिसके स्पॉन्सर है मुशीर नाचन, सादात पटेल और विष्णु चंदे। मेरे साथ है मेरी को एंकर रेशमा मयेकर। उसके दाईं ओर खड़े हैं अनिकेत राउत, जो कि कांधारी किंग्स बैंड्रा पालघर की टीम है, और मेरे बाईं ओर है शशिकांत कदम, विक्रोलियंस विक्रोली की टीम है। आइए इस मैच के टॉस के लिए अब मैं हमारे गेस्ट को इनवाइट करना चाहूँगा। सादिक शेख और नईम शेख, ये हमारे गेस्ट है इस मैच के लिए। सेकंड सेमीफाइनल ऑफ बाली ट्रॉफी 2021। आइए सादिक भाई, डी साकरिया, डिजाइनर्स मैन वेडिंग कलेक्शन। लेकिन उन्होंने हमारे लिए भी बहुत अच्छा ब्लेजर बनाया, थैंक यू सो मच। चलिए तो दिखा दे दोनों टीम के कैप्टन्स को, कॉइन और हमारे स्पेशल गेस्ट। सो कॉइनच्या एका साईडला आहे AB यानी की अल्ताफ बाली, आणि कॉइनच्या दुसऱ्या साईडला आहे ZP यानी की जिल्हा परिषद। सर डू दी ऑनर। कंधारी यांचा कॉल आहे, AB इज अ कॉल एंड इट्स ZP। तो टॉस जीता है विक्रोलियंस ने, और यहाँ पर सादिक भाई के शुभ हाथों से ये फाद दलवी और मनसब बुल्ला रोलेक्स मेडिकेयर का ये किट बैग, और उसके बाद सत्कार सम्राट नईम शेख साहब के हाथों जॉली डिज़ाइनर का 20% डिस्काउंट वाउचर। शुक्रिया सादिक भाई और शुक्रिया नईम शेख साहब। थैंक यू सो मच। देखिए रेशमा, इसके पहले आप सवाल का सिलसिला शुरू करें, हमारे कार्यकर्ता अयान पटेल के टी शर्ट पर एक मैसेज लिखा है, नाइट टाइम इज माई टाइम। देखना ये होगा कि नाइट टाइम ये दो में से किसी टीम का आज होने जा रहा है। जी हाँ बिल्कुल। शशिकांत कदम, कदम कदम बढ़ाए जा, कदम बढ़ाते हुए सेमीफाइनल तक आ गए, एक कदम और बढ़ाने पर फाइनल है। और मैच की, अगर इस मैच की कीमत आप मुझे पूछती है 1,20,000, क्योंकि ये जीतने पर कम से कम 1.5 लाख पक्का हो जाएगा मिनिमम, और ये हारने पर एटलीस्ट 30,000 तो आप यहाँ से लेकर ही जाएंगे। सो शशि, पैसा डेफिनेटली इंपॉर्टेंट है बिकॉज प्रोफेशनल क्रिकेट है, बट बाली ट्रॉफी इज ऑल्सो इक्वली इंपॉर्टंट फॉर यू। ॲक्च्युली आम्हाला पैसा इम्पॉर्टंट नाही एवढा, आम्हाला जी आहे ती ट्रॉफी जिंकायची आहे। तर शशी, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करतोय। धन्यवाद। कंधारी टीमचे संघनायक माझ्यासोबत आहे। डाव फसला नाणेफेकीमध्येच, जर टॉस जिंकला असता तर काय घेण्याचा प्रयत्न असता? आम्ही सुद्धा फिल्डिंगच करणार होतो, कारण मागचा सामना सुद्धा आम्ही फिल्डिंग करून जिंकलो होतो, तर सेम स्ट्रॅटेजी होती आमची। मग आता थोडं स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस करावे लागणार आहेत, काय चेंजेस असतील ते? सेम म्हणजे फर्स्ट मॅच आम्ही पहिली बॅटिंग करून जिंकलो होतो, आणि सेमीफायनलचा सामना आहे तर थोडंसं प्रेशरसुद्धा असणार, तर 6 ओव्हरमध्ये जरा 70-80 स्कोअर करण्याचा आमचा प्रयत्न असेल। नक्कीच अगदी तुफानी असा हा मुकाबला होणार आहे, तो आपण बघणारच आहोत। ऑल द व्हेरी बेस्ट। सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, विक्रोली वॉन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट। मे द बेस्ट टीम विन। ऑल द व्हेरी बेस्ट बोथ द टीम। चला पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। आपण पाहत आहोत एक टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा बाली ट्रॉफी। विविध गटामध्ये खेळवली जाणारी ही क्रीडा स्पर्धा, या स्पर्धेचा खुला गट आपण सध्याच्या घडीला पाहतोय। व्यावसायिक गट म्हणजे संपूर्ण भारतभरातून आलेल्या खेळाडूंचा गट, आणि त्यामधील सेमीफायनल पहिली म्हणजे एका बाजूला आपण पाहू शकता जानी वडपे उमर 11, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर RD11 भिवंडी यांच्यातील ही मॅच, यांच्यातील हा मुकाबला। पहिली बॅटिंग केली होती टीम भिवंडीने, RD11 भिवंडीने। सुरुवात थोडीशी अडखळती झाली होती, परंतु त्यातून ते सावरले। खूप चांगली बॅटिंग मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाली। श्याम चौधरी खूप चांगले खेळले, आणि त्यांना गैसुद्दीने दिलेली साथ, त्यामुळे स्कोर जर पाहिला तर 69 वर गेलाय। 70 धावांचं टार्गेट होतं आहे। दुसऱ्या डावाला सुरुवात हिमांशू। समोर जर पाहिलं तर रायगडचा टायगर काल काय दहाडलाय, म्हणजे ज्यावेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, आक्रमक सुरुवात केली आणि पहिल्याच षटकात 20 धावा बनवल्या गेल्या होत्या। खूप गोलंदाज असे थोडंसं दडपणात असतात ज्यावेळेला त्यांच्या विरुद्ध गोलंदाजी केली जाते, आणि आज जर पाहिलं तर उस्मान पटेल, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत।
रायगडचं नाव आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटच्या आसमंतातील एक मोठा सितारा. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉल स्वैर चेंडू थोडंसं मोठ्या, आणि काल देखील हीच समस्या हिमांशू यांच्या बाबतीत राहिली होती आणि आजही तीच कायम आहे. परंतु एक्स्ट्रा रन कदाचित आता त्यांची ही रणनीती आहे का की तिकडे खेळून ठेवायचे, परंतु काल देखील त्यांनी एक असंही षटक टाकलं ज्यात एक्स्ट्रा रन तर दिल्या परंतु 6च्या 6 चेंडू निर्धाव देखील टाकले होते. ही रणनीती त्यांनी काल बनवली होती आणि त्याच रणनीतीने आज देखील आलेत, एक्स्ट्रा तर आलेत. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. लगातारचा तिसरा चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहू शकता व्हाईट बॉलमध्ये घोषित केला जाईल. कालही अशाच पद्धतीची गोलंदाजी या गोलंदाजाकडून झाली होती. बॅक टू बॅक तिसरा व्हाईट बॉल, तिसरा स्वैर चेंडू, आणि विशेष म्हणजे जे लेफ्ट आर्म बॉलरकडून व्हाईट बॉल टाकले गेले सर ते याच एंडकडून टाकले गेले जास्तीत जास्त. डेफिनेटली रात का टाइम है और कंट्रोल रखना बहुत ज़रूरी है. देखिए ये मिडनाइट मैचेस आर ऑलवेज डिफ़िकल्ट टू प्ले, लेकिन जितना जल्दी हिमांशु अपनी लय में आएंगे उतना फ़ायदा रहेगा RD 440 का, क्योंकि सामने है उस्मान पटेल. यावेळेला पहा ट्रॅकवर येताना पाहायला मिळाले, एक्स्ट्रा आले जरूर परंतु लयमध्ये येताना पाहायला मिळत आहेत लेंथवरून यावेळेला मात्र. आणि पहा मिडल स्टंपवरून बॉल मात्र बाहेर काढण्याचा प्रयत्न, खूप मोठ्या प्रमाणावर स्विंग देखील पाहायला मिळाला आणि हे प्रमाण खूप मोठ्या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांनी खूप प्रभावित केले. काल केतनने अशी गोलंदाजी केली होती, त्याचबरोबर अनिकेत सानपने या स्पर्धेमध्ये खूप प्रभावित करणारी गोलंदाजी केली. आणि खेळपट्टी ही जी आहे बॉल जे वळवत आहेत जे बॉलर त्यांना सहायता करते. और सबसे बड़ी बात क्या है कि देखिए जैसा पिछले इनिंग्स में हमने देखा पहली 3 ओवर में कि नासिम गुल्ली के सामने जिस तरह श्याम चौधरी और करिश मात्रे ने मोर्चा खोला था, यहाँ पर भी मोर्चा खोलना होगा. उस्मान कहीं ना कहीं कभी ना कभी मोर्चा खोलेगा. यावेळेला उस्मान मिड विकेटच्या दिशेने या बॉलला खेळण्याचा प्रयत्न तर नक्की राहिला. एक धाव त्या ठिकाणी घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि दुसरी ही धाव केली आहे पूर्ण उस्मान पटेल. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुन्ना शेख उमर 11 संघाची ही बेनीची जोडी, 2 प्रमुख फलंदाज. और चंद्रकांत मैं आपको बताता चलूँ, टूर्नामेंट कितना भी बड़ा हो, सेमीफाइनल और फाइनल का जो मैच है इसमें फील्डिंग एक्स फैक्टर है. नॉट बॉलिंग नॉट बैटिंग, इट इज़ द फील्डिंग. हाफ चांस को कन्वर्ट करके फुल चांस में लो, एखादा ब्लाइंडर लो, एखादा डायरेक्ट थ्रो करके आप विकेट लो. आई थिंक दीज आर द फॅक्टर्स. खूप चांगला फटका पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय, परंतु तिकडे फिल्डर तैनात केलेत. या पद्धतीची गोलंदाजी केली जाणार हा अंदाज होता, म्हणून तिकडे फिल्डर तैनात केला होता. उस्मानची स्ट्रेंथ काय आहे, त्यांना कशा प्रकारची गोलंदाजी करायची याचाही अभ्यास झाला असणार आहे. जसा नाजिमच्या गोलंदाजीचा झाला तसा हाही अभ्यास कदाचित या ठिकाणी केला आहे आणि त्यासाठी त्यांना वेळ मिळाला होता. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं या ठिकाणी मार्गस्थ आहे. 2 मोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आहेत, परंतु भिवंडीचा हा बॉलर देखील प्रभावित करणार आहे. संपूर्ण भिवंडीच्या नजरा RD 11 वर लागल्या असतील, कारण ही भिवंडीची प्रॉपर टीम आहे. सर्वच्या सर्व खेळाडू भिवंडीचे आहेत. यस, और यहाँ पर देखने वाली बात यह है कि इनकी बॉन्डिंग अच्छी है, तो किस तरह उस मैच को अप्रोच करेंगे. यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपातील रन पाहायला मिळत आहेत. काहीतरी कुठेतरी थोडीशी रणनीती चुकते आहे की ऑप्शनच्या बाहेर फलंदाजाला थांबून ठेवण्याचा प्रयत्न हिमांशूचा या ठिकाणी येतोय, परंतु काल या खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला होता. आज एक्स्ट्राच्या रूपात बऱ्याचशा रन आतापर्यंत, परंतु ही एक समाधानाची गोष्ट की आतापर्यंत मोठा फटका आलेला नाही आहे. एक्स्ट्राच्या रन आल्यात जरूर. पुन्हा एकदा हिमांशू बॅटिंगसाठी, नाशिकचे मुन्ना. यावेळेला लोअर फुल टॉस त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं, तिकडे फिल्डर तैनात आहे. डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर येणार, बॉल अडवणार, तोपर्यंत 1 रन या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. स्कोर 1 पुढे जाताना पाहायला मिळेल. 8 वर. एका बाजूला जर पाहिलं तर म्हणजे या स्पर्धेमध्ये आणखी एक गोष्ट पाहायला मिळेल सर, मोठमोठे उलटफेर. मग विनरसारखा संघ असू देत, काल जर पाहिलं तर रायगडसारखा संघ असू देत, त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर डिंगडॉंगसारखा संघ असू देत, मोठमोठे संघ स्पर्धेच्या बाहेर गेलेत. नहीं, लेकिन चंद्रकांत ऐसा है कि आजकल इंडिया का क्रिकेट इतना बड़ा हो गया है कि 16 के 16 बड़ी टीमें हैं, यही मानकर चलना होगा. नक्कीच नक्कीच सर. यावेळेला एक गोष्ट पाहायला मिळाली, एकाच क्षणात बरंच काही पाहायला मिळालं. बाईच्या स्वरूपातील चौकार बॉल होता, फुलटास तो बॅटमध्ये आला नाही, बॅटमध्ये न आला नाही, कीपरकडे आला नाही आणि पाठीमागच्या फिल्डरकडे आला नाही. देखिए एक्स्ट्रा जो है इस वक्त एक्स फैक्टर दिखाई दे रहे हैं.
एक्स्ट्रा किसे पसंद नहीं? उड़पी होटल में खाना खाने जाए, मसाला डोसा मंगाए, बहरा आके आपको बोलेगा सर एक्स्ट्रा चटनी लाऊं, आपको मज़ा आएगा। इस वक्त एक ही चीज़ है जो बिग बैश में तारीफ भाई को मैंने कहा था, एक टैगलाइन है मेरा, आग लगा लो सीने में जब तक 3 लाख ना आए मार्च के महीने में। क्या बात आहे. आज नक्कीच खूप ज्ञानात भर पडते सर. हरीश सर तुमच्याबरोबर ज्यावेळेला आम्ही समालोचन करतो आणि त्याचबरोबर सिद्दीक सरांबरोबर देखील आज गेली 2 दिवस भरपूर काही शब्दसंग्रह आमचा देखील वाढला आहे आणि त्यातल्या तुमच्याबरोबर असं त्यावेळेला वेगळ्याच जुने जायला मिळतं. पहिलं षटक संपत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 13 झाली आहे. जी धावगती पाहिजे ना सर ती धावगती गाठली आहे आणि विकेट देखील गमावली गेली नाही. या पहिल्या षटकाचं गमक आहे. नहीं डेफिनेटली, और कल रात को जो चेस किया है उसके मद्देनज़र अगर मैं देखूं तो अभी उन्हें पता है कि ये मैच हमारे पक्ष में है, हमको केवल थोड़ा रुकना है. और सबसे बड़ी बात है, ऑक्यूपाइंग क्रीज इज़ एन आर्ट, ऐसा क्रिकेट में कहा गया है. क्रीज पर डटकर खड़े रहना, जुझारू पारी खेलना. और उस्मान और मुन्ना, इनमें उस्मान जो है ये हथौड़ा चाप बल्लेबाज है, मतलब ये कत्ल कर देता है गेंदों की. मुन्ना लेकिन जो है वो बिल्कुल जिसको कहते हैं ना मिलिट्री के सोल्जर की तरह है, वो थोड़ा देख दाग के काम करता है. सो मेरे ख्याल से ये परफेक्ट कॉम्बिनेशन है. और अगर अगले 2 ओवर में विकेट नहीं ले पाता है RD440 तो मुझे ऐसा लग रहा है कि फिर आखिरी 3 ओवर में जानी वडपे उमर 11 हल्ला बोलेगी. तर नक्कीच एका बाजूला जर पाहिलं तर इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न असेल, डावाला उभारी देण्याचा प्रयत्न असेल, लक्ष्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न असेल, परंतु दुसऱ्या बाजूला भिवंडीच्या खेळाडूंनी आता एक मिटिंग घेतली होती आणि तिकडे RD साठी विकेट घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठीची काय रणनीती बनवावी लागेल या पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये ती रणनीती बनवली गेली आहे आणि त्या रणनीतीला घेऊन किरण पाटील. पहा ही रणनीती काय होती, हीच होती ही रणनीती आणि पहा रणनीती सक्सेस होताना पाहायला मिळते. उस्मान सारख्या फलंदाजासाठी एक असा उसळी घेतलेला बॉल टाकला, उस्मानला मोह आवरला नाही. अप्परकट खेळण्याच्या प्रयत्नात उस्मान सापडले. मैं थोड़ा फ्रस्ट्रेट हो गए थे. ऑफ स्टंप के बाहर के बॉल को उस्मान पटेल को छोड़ने को कहना, इसका मतलब ये है कि किसी खवैये को डाइटिंग करने को कहने वाली बात थी. उस्मान को ऑफ स्टंप के बाहर बॉल आएगी और उस्मान शॉट खेलेगा नहीं, हो ही नहीं सकता. एंड व्हाट अ कैच बाय गयासुद्दीन. रणनीती सर्वांनाच बनवावी लागते, बॉलरला बनवावी लागते, बॅट्समनला बनवावी लागते. आणि पहा या ठिकाणी बॉलरची म्हणजे किरण, म्हणजे पहिल्या षटकात हिमांशूला जे जमलं नव्हतं विकेट घेणं ते मात्र किरणने करून दाखवलंय. आणि पहा थोड्या भिवंडीकरांच्या थोडेसे चेहऱ्यावर हास्य खुलताना पाहायला मिळते, कारण त्यांना विकेट मिळते. आणि का नसावं, कारण संपूर्ण भिवंडी एकत्र होऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिली विकेट माघारी परत आहे आणि दुसरी नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. तसं पाहिलं तर मूळचा सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचा, माळशिरस तालुक्यात अकलूज येतं आणि या अकलूजचा असणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नाव आहे आणखीन एक कृष्णा पवार. याही फलंदाजाचे फलंदाजी नक्कीच ताबडतोड अंदाजामध्ये पाहायला मिळते. शारजा स्टेडियमवर देखील त्याची बॅटिंग आपण पाहिली होती सर. आणि नक्कीच पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवत असताना या खेळाडूला मात्र खुल्या गटातील क्रिकेटने देखील आव्हान दिलं आणि तदनंतर जर पाहिलं तर कृष्णा सातपुतेप्रमाणे कृष्णा पवार हे नाव देखील अलीकडच्या कालावधीमध्ये गाजू लागले सर. नहीं डेफिनेटली, और जब मौका मिलता है, देखिए जब दूसरे शहरों से आप मुंबई, भिवंडी, थाना आते हैं तो आप भी अपनी आंखों में कुछ सपने अरमान लेकर आते हैं. यावेळेला टपा पडल्यानंतर काहीसा कमी गतीने आला बॉल, बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेला होता, शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडू या ठिकाणी टीम RD साठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे सर आणि तीच त्यांची रणनीती असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आक्रमण करण्याचा प्रयत्न होईल, कारण एका बाजूला मुन्ना आहे तर ती धुरा कदाचित कृष्णावर सोपवली असणार आहे. ही रणनीती या जानी टीमची म्हणजे उमर टीमची देखील असणार आहे. तर पाहूया आज फायनलमध्ये कोण जाणार, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं फायनल खेळणं. यावेळेला बॉल तर मात्र नक्कीच या ठिकाणी फायनलच्या दिशेने पाठवला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बराचसा लांबवरचा प्रवास करून येत आहेत. 1 रन घेतली, दुसरीही रन घेतली आहे आणि 2 रनने धावसंख्या पुढे जाते. रनिंग बिटवीन द विकेट जितनी बढ़िया थी उतना ही बढ़िया क्षेत्ररक्षण भी देखने को मिला. ये वो सिचुएशन है जहाँ पर प्रेजेंस ऑफ माइंड ये बहुत इंपॉर्टेंट रहेगा, मायने रखेगा. गट फीलिंग क्या है, बिकॉज यू हैव टू प्ले अकॉर्डिंग टू गट फीलिंग. और आपकी गट फीलिंग बोलती है मुझे हुक करना है तो हुक करो, गट फीलिंग बोलती है पुल करना है पुल करो, गट फीलिंग बोलती है यॉर्कर करो तो यॉर्कर करो. योर गट फीलिंग विल बी वेरी इंपॉर्टेंट इन दिस मैच. पुन्हा एकदा किरण
यावेळेला मात्र चांगला बॉल, परंतु रन घेण्याचा प्रयत्न केलाय. हळूवार पद्धतीने मात्र बॉलला केवळ ढकललंय आणि 1 रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी किरण यांच्या गोलंदाजीवर होताना पाहायला मिळतोय. 1 रनने धावफलक पुढे म्हणजे एक चांगली गोलंदाजी, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या घडीला, आणि ते देखील पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सर. RD 440 ने भी जिस तरह कल विजय हासिल की है, देखिए RD 440 के हौसले भी बुलंद है और क्रिकेट एक ऐसा खेल है, नेवर अंडर एस्टिमेट द पावर ऑफ अपोजिशन. क्रिकेट ने ऐसे ऐसे मुकाबले देखे जहां जिम्बाब्वे ने भारत के सामने विजय हासिल की, केनिया ने भारत के सामने विजय हासिल की. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. नक्कीच, आणि कधी वाटलंही नव्हतं की जग जिंकायला निघालेला विराट कोहलीचा भारतीय संघ कधीही 36 धावांवर ऑल आउट होईल, असंही कधी वाटलं नव्हतं. वेगात बॉल कव्हरच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न, तिकडे चांगली फिल्डिंग होते. सर्कलच्या आतमध्ये एक निर्धाव चेंडू दडपण वाढवणारा असणार आहे आणि खूप प्रभावित करणारी बॉलिंग किरण पाटील प्रभावित करतोय. कालही असंच पाहायला मिळालं होतं या खेळाडूकडून. आणि ज्यावेळेला एखादी टीम त्यांच्या आपहा भारतीय संघाचंच घ्या, ज्यावेळेला भारतात खेळतात खूप चांगली कामगिरी करतात. भिवंडीचे तेच आहेत, भिवंडीत खेळत आहेत, घरच्या परिस्थितीचा, मैदानाचा, वातावरणाचा सर्वांचा अंदाज असतो. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळलं, लॉंग ऑफला मात्र पाठवलं आणि तिकडे 1 रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. मागील षटकाच्या तुलनेत हे षटक मात्र लाजबाब राहिलं आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकात जर 13वर असणारी धावसंख्या म्हणजे हे षटक खूप किफायतशीर. 1 विकेटही आली आणि केवळ 4 धावा खर्च झाल्या सर. आणि मॅचमध्ये पहिल्या षटकात असं वाटत होतं की सहजगत्या उमर 11 पुढे जाते की काय, परंतु त्याच वेळेला RD 11 भिवंडी सांगते हो आम्हीही मॅचमध्ये आहोत आणि आम्ही भिवंडीत खेळतोय आणि बाली ट्रॉफी खेळतोय. नहीं, डेफिनेटली इस वक्त ये घड़ी के पेंडुलम की तरह मुकाबला कभी यहाँ से कभी वहाँ से यहाँ हो रहा है और ऐसे में भविष्यवाणी तो उचित नहीं है, लेकिन अभी भी मुझे ऐसा लग रहा है कि मुन्ना शेख और कृष्णा पवार के पास जो स्ट्रोक की रेंज है वो इंतज़ार कर रहे हैं कमज़ोर गेंदों का. अब यहाँ पर RD 440 के जो गेंदबाज है उनको भी अनुशासन के साथ गेंदबाजी करनी होगी, क्योंकि अनुशासन बहुत ज़रूरी है. और यहाँ पर अगर डिसिप्लिन के साथ बॉलिंग की गई तो RD 440 के लिए भी बहुत बेहतर मौका रहेगा फाइनल में पहुंचने का. नक्कीच सर, खूप प्रभावित केलं. पहिल्यांदाच भिवंडीत समालोचनाची संधी देखील मला मिळाली आणि त्या देखील बाली ट्रॉफी सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये मिळाली. खूप प्रभावित करणारं आयोजन, नियोजन, भिवंडीचं क्रिकेट, भिवंडीचे प्रेक्षक, क्रिकेटच्या प्रती त्यांचा नक्कीच एक उत्साह पाहायला मिळतो. क्रिकेटच्या प्रती नक्की त्यांची जी आवड असेल, या सर्व गोष्टी या भिवंडीत आल्यानंतर, कारण माझी देखील खूप इच्छा होती की मुंबईच्या जवळ असून भिवंडीत कॉमेंट्री करण्याची संधी मिळत नव्हती, किंबहुना एक खुल्या गटातील स्पर्धा जास्त होत नव्हत्या, त्यामुळे ती कदाचित असेल. आणि आज ती इच्छा मात्र पूर्ण होते आणि एक क्वालिटी आयोजन आपण म्हणतो ना, ते मात्र बाली ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा, आणि परंतु त्याला कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव तर घेतली गेली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कृष्णा पवार आणि मुन्ना. अगदी चांगला खोलवर टप्प्याचा बॉल होता, परंतु चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला. फोटो फिनिश क्रिकेट, जो नज़ाकत उस कवर ड्राइव में थी. शेखर दलवी किस तरह भागकर अपने दाईं ओर गए, बॉल को उठाया, पकड़ा कृष्णा पवार, जस्ट इन टाइम अपने क्रीज को नापने में कामयाब रहे. सेमीफाइनल में अगर ऐसा क्रिकेट नहीं देखने को मिलेगा तो कब मिलेगा. दिस इज द क्वालिटी सेमीफाइनल एट बाली ट्रॉफी 2021. 19 धावा धावफलकावर आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा हिमांशूचं आहे आणि पाहूया हिमांशू या षटकात कशा प्रकारची कामगिरी करतायत. समोर आहेत मुन्ना शेख. यावेळेला थोडासा वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मूळ समस्येकडे येतात, म्हणजे वाईट बॉल. आणि माझ्या मते या स्पर्धेमध्ये म्हणजे खुल्या गटात जर सर्वात जास्त खूप चांगली बॉलिंग केली हे विसरून चालणार नाहीये. 1 षटक त्यांनी निर्धाव टाकलं, कारण एक्स्ट्राच्या रूपात वाईट जातात, परंतु सगळ्यात जास्त वाईट देखील त्यांनीच टाकले असतील. नहीं, डेफिनेटली देखिए एक मुहावरा है, जो माल खाएगा वो मार भी खाएगा, या तो फिर जो मार खाएगा वो माल भी खाएगा. सिंपल है. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने बॉल भिरकावून दिला सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. इसी डिसिप्लिन की मैं बात कर रहा था. मुन्ना शेख, उसे पता है कब वार करना है और कब गेंद को तवज्जो देनी है, इज्जत देनी है. देखिए मौका था और क्या खूबसूरत अंदाज में उस शॉट को खेला. कल हमने संकेत पाटिल को बिल्कुल इसी तरह का 6 लगाते हुए देखा था और बिल्कुल उसी की पुनरावृत्ति यहाँ पर मुन्ना शेख द्वारा.
आणि पहा काय त्यांची बॉडी लँग्वेज आहे, बॅटचा फ्लो आहे आणि खूप एकदम प्रॉपर क्रिकेटमध्ये षटकार मारण्यासाठी जे जे पाहिजे ते, आणि ते देखील अतिशय प्रॉपर फुटवर्कवर ते मुन्ना शेखकडे पाहायला मिळतं. आणि मुन्ना शेख आम्ही म्हणूनच म्हणतो ध्यानस्थ साधूसारखे वाट पाहतात समोरच्याच्या चुकीची नक्कीच. आणि आज जर पाहिलं तर खूप चांगला फटका त्यांच्याकडून येताना आणि नेहमीच पाहायला मिळतं. यावेळेला मुन्नाच्या विरुद्ध प्रभावी कामगिरी करताना मुन्ना गोलंदाजाच्या चुकीची वाट पाहत असतात पहा, आणि गोलंदाने जर का चुकी केली तर ती सोडत नाहीत, परंतु जोपर्यंत चांगली गोलंदाजी होते त्याला सन्मान देखील देतात. आणि डावाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता असणारा महाराष्ट्रातील म्हणजे थॉमस डायस आणि मुन्ना शेख, एक उजव्या हाताचा आणि एक डाव्या हाताचा, मागील 2-3 वर्षात अशा काही पद्धतीने या दोघांनी इनिंग बिल्डअप केल्यात आणि मॅच जिंकून दिल्यात, त्या वाखाणण्याजोगत्या आहेत. याही वेळेला मुन्नाच्या बॅट मधून बॉलला भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. देखिए यहाँ पर एक ही चीज कहूंगा, मुन्ना बड़ा प्यारा नासिक का दुलारा, कोई कहे चांद कोई आंख का तारा, और सीधा गेंद को भेज दिया मैदान के बाहर 6 रन के लिए. सर त्यांना माहिती आहे कधी संयम ठेवायचा आणि कधी आक्रमक व्हायचं. पहा आता ते आक्रमक झालेत. बॅटच्या रेंजमध्ये त्यांच्या चेंडू आला की ते आक्रमक होतात, तेच पाहायला मिळालं. बॅटचा फ्लो पहा कशा पद्धतीने आहे, प्रॉपर टायमिंग देखील होताना पाहायला मिळालं. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 32वर गेली आहे. मुन्ना यांच्या बॅटमधून आलेले षटकार, 2 षटकार मॅचचं गणित देखील बदलताना पाहायला मिळतील. आणि म्हणूनच की काय नाशिकचा हा खेळाडू सर्वांचा लाडका आहे आणि आदर केला जातो या फलंदाजाचा. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये आदराने पाहिलं जातं. म्हणजे जे जे काही टेनिस क्रिकेट विश्वात डावखुरे हाताचे फलंदाज असतील त्याच्यामध्ये अग्रगण्य काही फलंदाजांमध्ये मुन्नाचं नाव तर नक्कीच असेल. नहीं, और इसीलिए आपको पता होगा वो व्हाट्सअप मैसेज एक बीच में चल रहा था, नासिक का आशिक जिसकी बल्लेबाजी है क्लासिक, ये वो मुन्ना शेख है. और उस्मान के आउट होने के बाद देखिए, अच्छा एक चीज़ यहाँ पर चंद्रकांत आप गौर करेंगे, बिलाल और गयासुद्दीन ने उमर 11 के लिए बहुत साल क्रिकेट खेला है, और इसलिए मुन्ना का गेम प्लान क्या हो सकता है या मुन्ना की स्ट्रैटेजी क्या रहेगी उसको मद्देनज़र रखते हुए बिलाल अपने खिलाड़ियों से बात कर रहे हैं. दिस इज़ वेरी इंपॉर्टेंट. जब आपको अपने प्रतिस्पर्धी टीम की खूबियां खामियां पता हो कि उन्हें कहाँ रोकना है, कैसे रोकना है. देखते ही देखते हिमांशु ने 10 गेंदों में 24 रन खर्च कर दिए हैं. आणि त्यातही मुन्नाने मारलेले आताचे जे 2 षटकार होते ते खूप निर्णायक होते सर. आणि धावसंख्या जी थोडीशी असं वाटत होतं कुठे अडखळते, तिला उभारी मिळताना पाहायला मिळते. 32वर ही धावसंख्या जातानाही पाहायला मिळते सर. बैटिंग है तुम्हारी? नहीं, रन आएंगे. अगर आप क्रीज पर खड़े रहेंगे तो रन बनेंगे. बल्लेबाजी जो है ये दुकानदारी की तरह है. दुकानदार अगर अपने गल्ले पर बैठेगा तो ग्राहक अपने आप आएंगे, धंधा अपने आप होगा. बैटिंग क्रीज में आपको खड़े रहना है. डिसाइड व्हाट इज़ गुड फॉर यू. मुन्ना ने अपने स्ट्रेंथ में खेला है. मुन्ना ने ऐसा कोई रैश शॉट नहीं खेला. उसे पता है कि ये मैच मेरे लिए बहुत इंपॉर्टेंट है. ये मैच हमारे लिए फाइनल में पहुंचने का पासपोर्ट भी और वीज़ा भी है, इसलिए वो बहुत शिद्दत के साथ खेल रहे हैं. कोई जल्दबाजी उनके चेहरे पर नज़र नहीं आ रही है. मुन्ना सर्वांच्या नजरा तिकडे असतील. आणि RD11 भिवंडीची रणनीती हेच असेल की मुन्नाला लवकरात लवकर बाद करायचं, माघारी पाठवायचं, त्यांना रोकायचं, ही रणनीती त्यांची असेल. परंतु पाहूया ती रणनीती किती यशस्वी होते. ती चर्चा मात्र या ठिकाणी सल्लामसलत देखील होताना पाहायला मिळतं. हिमांशु पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतील. जरूर 2 षटकार आलेत परंतु टॅलेंट आहे त्यांच्याकडे, ती क्षमता आहे हिमांशूकडे कमबॅक करण्याची. RD11 भिवंडी आणि या टीमवर मात्र संपूर्ण ग्रामीण क्रिकेटच्या, संपूर्ण भिवंडीच्या नजरा देखील या टीमवर लागताना पाहायला मिळत आहेत. कारण एक आत्मीयता असते ज्यावेळेला आपले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात, आपल्या तालुक्याचे ग्रामीणचे खेळाडू मैदानात असतात, तर त्यांच्याकडून आपल्या आशा असतात. आणि म्हणूनच की काय चाहते आवर्जून त्यांची मॅच देखील पाहतात. तर नक्कीच हिमांशूकडून ती अपेक्षा नक्कीच असेल. यावेळेला सरळ बॅटने कव्हरच्या दिशेने खूप चांगला ड्राईव्ह केला असताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव तर घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. तंत्रशुद्धतेचं एक नक्की जिवंत उदाहरण म्हणजे मुन्ना. और यहाँ पर देखिए कृष्णा पवार की भी मैं तारीफ करूँगा. उनके पार्टनर के रन को उतनी ही अहमियत दे रहे हैं जो अपने रनों को देंगे. सबसे बड़ी बात है टीम का जीतना बहुत ज़रूरी है. कॉर्पोरेट में एक लेसन है, अलाइन योर पर्सनल गोल्स अकॉर्डिंग टू योर ऑर्गेनाइजेशंस गोल. बिल्कुल वही बात है कि अपने जो लक्ष्य है उसको टीम के लक्ष्य के साथ आप अगर कार्यान्वित करके समन्वय करते हैं तो इस तरह का क्रिकेट जो आप देख रहे हैं इस परफेक्ट लेसन फॉर कॉर्पोरेट वर्ल्ड. 34 for 1. 34 धावा 34 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. सेमीफायनलची मॅच बाली ट्रॉफी आपण पाहत आहोत.
मुन्ना यावेळेला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. मुन्ना जातील मात्र या ठिकाणी 19 धावांवर. 9 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी. मुन्ना लयमध्ये आलेत, परंतु अर्धा डाव झालाय. सेमीफायनल या ठिकाणी आपण पाहतोय अर्धा डाव झालाय म्हणजे 3 ओव्हर झालेले आहेत. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावा बाकी आहेत. अर्ध्या ओव्हर झाल्यात, अर्ध्या ओव्हर बाकी आहेत. 1 विकेट गेली आहे, 9 विकेट बाकी आहे. सेमीफायनल RD11 भिवंडी जिंकणार की जानी वडपे उमर 11 जिंकणार, हाच प्रश्न मात्र या ठिकाणी कायम आहे. आणि पाहूयात यानंतर या उर्वरित 3 षटकांमध्ये या 35 धावा पूर्ण होणार की नाही होणार. पाहत राहा बाली ट्रॉफी, एक नामवंत भव्य दिव्य दैदिप्यमान क्रिकेटची स्पर्धा ऐकण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय सिद्दीक बाबे सरांकडे आणि कुणालजी दाते सरांकडे. थैंक यू चंदू शेट्टी एंड थैंक यू हरीश पंड्या. कुणाल दाते मुझसे जुड़ते हुए IPL की मखमली आवाज़. 3 ओवर और 35 रन. अभी भी अगर मैच को हम तराजू में रख के देखते हैं तो स्कोर बराबर है कुणाल, लेकिन अगर मैच को तराजू में विकेटों के ऊपर देखते हैं तो स्कोर में देखिए बैटिंग पावर पे ले लिए गए. यहाँ देखते हैं क्योंकि मुन्ना शेख बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और उन्हें पता है ये वो समय है जहाँ से मैच सरक सकता है दोनों तरफ. अब बैटिंग पावर प्ले में देखना है कि RD किसको बुलाती गेंदबाजी के लिए. कुणाल क्या कहेंगे? थोड़ा प्लस पॉइंट उमर 11 जानी 11 की तरफ ये जाता है कि उनके पास 9 विकेट बाकी हैं. ना अगदी त्याच गोष्टीचा मी उल्लेख करणार होतो की प्लस पॉईंट आहे की 9 विकेट आहेत आणि खऱ्या अर्थाने मुन्ना सेट झाला आहे. ज्यावेळेला मुन्ना सेट होतो त्यावेळेला मुन्ना मात्र मॅच फिनिश करूनच जातो. यंदाच्या सीझनचाच उल्लेख करा ना, ज्यावेळेला स्वराज्य ट्रॉफी पिंपरी चिंचवडमध्ये रंगली गेली त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूने घेतला. सिंगापूरचं तिकीट त्याला मिळालं आणि तो या स्पर्धेमध्ये देखील त्याचा दमखम दाखवतोय. नाशिकवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय आणि या मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून भरपूर अपेक्षा आहेत. टीम उमर 11ला म्हणजेच जानी स्पोर्ट्स वडपे या संघाला 35 रन झालेत, 35 रन करायचे आहेत. अर्धा रस्ता पार केला, अर्धा रस्ता पार करायचा आहे आणि स्ट्रायकिंग एंडला तोच खेळताना दिसतोय. सेन्सिबल बॅटिंग मुन्ना शेखच्या माध्यमातून. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर येत आहेत काऊ कॉर्नरपर्यंत धावत, तोपर्यंत 1 रन मिळते मुन्ना शेखला. नाशिकचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर द्राक्षासाठी भरपूर फेमस आहे, वायनरीजसाठी नाशिक भरपूर फेमस आहे आणि खऱ्या अर्थाने नाशिकची अजून एक वेगळी ओळख मात्र मुन्ना शेख आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि खूप चांगला खेळत आला आहे. कारण STCPLची स्पर्धा त्याने गाजवली. सर्वाधिक मोठी स्पर्धा जी आपल्या नवी मुंबईमध्ये CBDच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये झाली, तिथे 20 लाखाचं पारितोषिक होतं आणि तिथली देखील मॅन ऑफ द सिरीजची कार मुन्ना शेखने जिंकली होती. Yes, no doubt at all. Is the wonder of Nasik. Last one was a lovely looking drive, tucking on the onside. Munna looking very confident now. Munna Sheikh help of 2 sixes. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, फटका थोडासा फसलाय कृष्णा पवारचा आणि ते लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन खर्च होते. मुन्ना शेखला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न बॅट्समन कृष्णा पवार करताना दिसेल. कृष्णा पवारने देखील चांगलाच खेळ केला आहे यंदाच्या सीझनमध्ये देखील, मागच्या सीझनमध्ये देखील आणि त्याच्याकडून देखील तीच अपेक्षा. परंतु दुसऱ्या बाजूला RD11 440 भिवंडीचा जर आपण उल्लेख केला तर यांना पाहिजेत विकेट आणि विकेट जर मिळाली तर मात्र पुन्हा एकदा प्रोत्साहन मिळेल आणि प्रोत्साहन मिळालं तर वेगळी बॉडी लँग्वेज तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. RD11 भिवंडीची बॉल तयार, वेगवान बॉल, फटका हवेत आहे परंतु क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल थांबणार नाही. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. मुन्नाच्या बॅटमधून धमाका चौकार. Delightful stroke played by Munna Sheikh. That was a juicy half volley and interesting to see in replay. Look at that. Juicy half volley and firmly driven over the infield. Couple of bounces cross the boundary for 4. Delightful stroke played. And Kunal, I think there is a wall between RD and victory. The wall is terrific. One of the outstanding left-handed batsmen, Munna Sheikh. ओरपिच बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे. मिड ऑन वरून फिल्डर धावतात बॉलच्या मागे, कलाबाजी आणि या वेळेला 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. चांगला थ्रो येतोय विकेट कीपर एंडला. या सिंगल नंतर टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. रन झालेले आहेत 42. 1 विकेट गमावल्यानंतर 12 बॉलमध्ये 25 रनची खेळी केली आणि आता 14 बॉलमध्ये 28 रन करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 14 बॉल 28 रन. देखिए भले से मुन्ना बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं कुणाल, लेकिन एक तो है कि ये जो 2 गेंदें जो बैटिंग पावर प्ले की है
ये गेंदें मैच के रिजल्ट पे बहुत असरअंदाज होंगी। अगर इसमें ज़्यादा रन नहीं है तो ये मैच, मेरा अपना मानना है, कट टू कट नहीं, आखिरी गेंद तक जाएगा। अगदी बरोबर आहे, शेवटपर्यंत ही लढत रंगेल हीच अपेक्षा प्रेक्षक करतायत. ओहो, काय बॉल होता, भन्नाट वेग होता या बॉल मागे, आणि पंचांचा इशारा येतोय की हा डॉट बॉल असेल. बॉलिंग चांगली होत असताना किरणच्या माध्यमातून चांगली बॉलिंग करतोय किरण पाटील. आपल्या टीमसाठी शफल झाले बॅट्समन, दोन्ही पायाच्या मधून बॉल पाठवला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग किरण पाटीलची. Beautiful wide Yorker, round arm ball from Cottrell of Bhiwandi, Kiran Patil. Still match in 50-50 position because 13 balls and 28 needing to victory. 3.5 बॉलचा खेळ संपलाय. बॉल तयार, 13 बॉल शिल्लक. शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. कृष्णा पवारची पॉवर इथे दाखवली कृष्णाने, पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता रन झालेत 48. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 22 टीम जानी स्पोर्ट्स वडपेला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. आइए देखते हैं किस तरह से उस शॉट को खेला. ऑफ स्टंप के बाहर से हुक शॉट खेला था. पोजीशन बहुत अच्छी थी, एग्जीक्यूशन लाजवाब, और गेंद बल्ले से निकली तो उस पर मोहर थी 6 रनों की. ये देखिए, गेंद को आने दिया था, इंतज़ार किया और वार किया. अब 12 गेंदों में जीतने के लिए जो रन है वो है 22. कुणाल 2 ओवर हिमांशु पाटिल कर चुके हैं, 2 ओवर किरण पाटिल कर चुके हैं. अब देखना है कि आरडी किसको गेंदबाजी के लिए लाती है. और अब देखने वाली बात यह है कि क्या मुन्ना शेख ये कहने जा रहे हैं कि इलाका तुम्हारा और धमाका हमारा. चला यावर देखील आपण चर्चा करूया, परंतु अजून मॅच संपलेली नाहीये. 12 बॉलमध्ये 22 रन करायचे संघर्ष करावा लागेल RD11 भिवंडीला. भिवंडीकर अशा सहजासहजी मॅच देणार नाहीयेत, ते मॅच सोडणार नाहीयेत, ते संघर्ष करताना दिसतील. आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर इथे मुन्ना शेखची विकेट त्यांना घेता आली तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. परंतु मुन्ना असा खेळाडू आहे की तो मात्र शर्तीचे प्रयत्नच करताना दिसेल. शेवटच्या बॉलपर्यंत तो लढतो आणि सेमीफायनलमध्ये सर्वाधिक प्रेशर असलेल्या मॅचमध्ये मुन्नाची बॅट कधी चालली नाही असं मी तरी 7 वर्षाच्या माझ्या क्रिकेट कॉमेंट्रीच्या करिअरमध्ये पाहिलेलं नाही आहे. कारण जिथे जिथे मी जातो सेमीफायनलच्या मॅचमध्ये सेमीफायनलचा हिरो कोण तर मुन्ना शेख. सेन्सिबल बॅटिंग तो करून जातो, मॅच जिंकून देतो आणि त्याचमुळे मुन्ना शेख हे मोठं नाव आहे नाशिकचं. बिल्कुल. बाली ट्रॉफी 2018 में मुन्ना शेख के रन आउट होने के बाद ही मैच उमर 11 हारी थी. बाली ट्रॉफी 2018 में जब मुन्ना शेख डायरेक्ट थ्रो पे आउट हुए थे उसके बाद ही मैच हारी थी. 2 बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट चौके लगाए थे उसमें, और बहुत फेवरेट शॉट है उनका. स्क्वायर कट क्लोज ऑफ द बॉडी भी लगाते हैं और विथ रहता है तो भी लगाते हैं. अगदी बरोबर आहे. स्क्वेअर कट सर्वांचाच फेवरेट शॉट असतो. विशेष म्हणजे कॉमेंटेटरचा देखील फेवरेट स्ट्रोक स्क्वेअर कटच असतो. ज्या वेळेला स्क्वेअर कट मारला जातो काय मजा येते तो स्ट्रोक पाहत असताना. 12 बॉल आणि 22 रनची आवश्यकता. 12 गेंदे 22 रन. बारा बॉल आणि 22 रन हे समीकरण या मॅचच्या दरम्यान. ओव्हर नंबर 5 टाकण्यासाठी आलेले आहेत बॉलर राहिल शेख. राहिलच्या हातामध्ये आता बॉल सोपवलाय. राहिल शेख मॅजिक ऑफ पडगा असं नाव सिद्दीक बाबे सरांनी त्याला दिलंय, परंतु आज मॅजिकच करावं लागेल, एक जादूच करावी लागेल या मॅचमध्ये. मुन्ना शेख मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार. फुलर लेनचा बॉल पहा, पहिलाच मॅजिकल बॉल. टाळ्यांचा गजर. भिवंडीकर पुन्हा एकदा प्रोत्साहन देतात आपल्या सर्वच प्लेयर्सला. हीच तर खरी भिवंडी क्रिकेटची ओळख आहे. काय बॉल टाकलाय मॅजिक ऑफ पडगा बॉलर राहिल शेखने. पहिला डॉट बॉल. देखिए, इस तरह की गेंदबाजी रहेंगी जो मैच को बना सकती है. कमाल की गेंद थी. 11 बॉलमध्ये आता 22 करायचे आहेत. लेट कट केलाय मुन्नाने, फक्त दिशा दिली गलीमध्ये. 1 रन कंप्लीट करत असताना मुन्ना. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 21 रनची आवश्यकता आहे या मॅचमध्ये टीम जानी स्पोर्ट्स वडपेला हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा पवार. मॅजिक ऑफ पडगा बॉलिंग करत असताना राहिल शेख. Yes, Kunal, last one was a fine delivery but equally played by Munna with the short back leaf guide dash ball to the third man but equally stopped. This is the tough encounter you are watching, cut to cut match, and this is the great battle between Umar and Jani and Umar 11 and RD 11 Bhivandi.
10 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता. तोपर्यंत अंपायरचा सिग्नल येतोय. लेग बाईज एक्स्ट्रा रन येथे मिळताना दिसते. संघर्ष कायम या मॅचमध्ये. चांगली बॉलिंग राहीलची. पहा हा बॉल शॉर्ट होता, त्यानंतर बॉल अगदी पोटाच्या आतमध्ये येऊन लागला आणि अखेर रन मिळताना दिसते लेग बाईजच्या स्वरूपामध्ये 1. Great bowling from Magic of Padga, Rahil Sheikh. So far consider 2 runs including leg by. मुन्ना शेख कितनी जल्दी कर रहे हैं. 8 बॉल आणि 20 रन. फुलर लेनचा बॉल. मॅजिक ऑफ पडगा वाईड यॉर्कर. मुन्ना बॅकफुटला गेला. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट केलंय आणि आता शिट्या आणि टाळ्यांचा गजर होतोय. मॅजिक ऑफ पडगा हे नाव का दिलं गेलं ते सार्थ ठरवत असताना त्याच्या मॅजिकल बॉलिंगने हा बॉलर राहिल शेख. चांगली बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या नक्की वाजतायत, शिट्या वाजतायत. 7 बॉल आणि 20 रन. यावेळेला बॉल सोडून दिलाय मुन्नाने. विकेट किपरकडे बॉल निघाला आणि अखेर बॉल पुन्हा एकदा येतोय राहिलकडे. अंपायरचा सिग्नल येतोय अमित सरांचा की हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन आता मिळताना दिसते. 7-19 हे समीकरण या मॅचमध्ये. सिद्दीकजी देखिए जैसा सेमीफाइनल चाहिए था वैसा ही हो रहा है. एक कह सकते हैं कि हम मुंबई वर्सेस भिवंडी का ये बैटल चल रहा है. बॉल तयार. शॉर्ट बॉल बीट करून गेलाय मुन्नाला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि येतोय डॉट. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या मॅजिक ऑफ पडगा राहील शेख साठी. वेल बोल्ड आणि या मॅच मध्ये 6 बॉल 19 रनची आवश्यकता. और आपकी मालूमात के लिए कि पिछले 2 मैच में वो हमारे 12वें प्लेयर थे और इस मैच में उनको खिलाया और मैजिक ऑफ पड़गा का जादू सर चढ़ के बोला. सर चढके बोला जादू मॅजिक ऑफ पडगा का. हे वाक्य आहेत सिद्दीक भाबे यांच्यानी. पहा हे वाक्य सार्थ ठरवत असताना हा बॉलर काय बॉलिंग केली आहे. डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. षटक संपलंय. मॅच सुरू करायची आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला 19. देखिए कुणाल, आप मराठी में IPL भी कर चुके हैं. लाइन बिलोंग्स टू अंपायर. कहाँ जाता है गेंद. अगर लाइन पे गिरे तो अंपायर चाहे तो वाइड दे, चाहे तो ना वाइड दे. लेकिन क्या ओवर किया वहाँ पर. अब देखिए किसी भी तरह की अंपायर से चर्चा नहीं करना है प्लीज. चला अंपायरने निर्णय दिलेला आहे. मुन्ना आणि त्याचबरोबर कृष्णा पवार. फायनल डिसिजन आहे त्याच्यामुळे कुठलाच बदल इथे केला जाणार नाही. अंपायर डिसिजन विल बी फायनल. मॅच तुम्हाला सुरू करायची आहे. 6 बॉलमध्ये 19 रनची आवश्यकता आहे. हा निर्णय अंतिम आहे. 6 बॉल आणि 19 रन हे समीकरण या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. प्रिन्स मूवीज आणि त्याचबरोबर 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं या मॅचचं टेलिकास्ट आपल्या घर बसल्या स्मार्टफोन, लॅपटॉप, TV सेट्सवर. 6 बॉल 19 रन करायचे. टीम जानी स्पोर्ट्स वडपे उमर 11ला मॅचमध्ये आणलं मी म्हणेन या षटकाने राहिल शेखच्या. ज्या राहिलने या ओव्हरमध्ये रन खर्च केले फक्त 3. चांगली बॉलिंग राहिलची. 22 करायच्या होत्या. 19 रन ठेवले शेवटच्या ओव्हरसाठी. रन झालेत 51. 16,000 लोग यूट्यूब पे इस मैच को देख रहे हैं. कपिल केने लास्ट ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर बीट केलं इथे कृष्णा पवारला. सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये आणि इथे येतोय डॉट बॉल. पहिला डॉट बॉल. प्रेशर आणि आता घंटी वाजवायला सुरुवात केलेली आहे मी म्हणेन या मॅचमध्ये धोक्याची. कारण आता बॉल शिल्लक आहेत 5 बॉलमध्ये रन करायचे आहेत 19. टीम जानी स्पोर्ट्स वडपेला. कल भी कपिल के ने लसित मलिंगा और भिवंडी ने बहुत खूबसूरत गेंदबाजी की थी. 5 गेंदे 19 रन. देखना है फिर से अंपायर से चर्चा कर रहे हैं दोनों बैट्समैन. मेरे ख्याल से गेंद के आकार को लेकर चर्चा हो रही है. अंपायर को गेंद थमा दी गई है वहाँ पर. टेंसफुल मैच, कट टू कट मैच, कश्मकश सब कुछ इस मैच में है. और जैसा सेमीफाइनल सुपर से ऊपर चाहिए था वैसा ही सेमीफाइनल होता हुआ. अगदी बरोबर आहे. जशी सेमीफायनल पाहिजे होती या स्पर्धेची पहिली सेमीफायनल आपल्या समोर तशी सेमीफायनल इथे रंगताना दिसते. सेकंड सेमीफायनल आपण थोड्याच वेळामध्ये इथे सुरू करणार आहोत. विक्रोलियन्स विक्रोळी वर्सेस कंधारी किंग्स मुंबई या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट सेमीफायनल होईल. हा सेमीफायनलचा सामना पाहूया कुठला संघ जिंकतोय. 5 बॉलमध्ये 19 रन करायचे आहेत. टीम जानी स्पोर्ट्स वडपे उमर 11ला या मॅचमध्ये. बॉल
बदलवण्याचा निर्णय इथे अंपायरनी घेतलाय. दोन्ही बॅट्समन आता तयार आहेत. टेन्शन तर भरपूर आहे दोन्ही टीमकडे जर पाहिलं तर, समर्थकांच्या दिशेने जर आपण पाहिलं तर. परंतु जे प्रेक्षक यूट्यूबवर सध्या मॅच पाहत आहेत त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. आज आपण पाहतोय घड्याळामध्ये वाजलेले पाहायला मिळतात 1:27 म्हणजे जवळपास 1:30 वाजलाय तरी देखील रात्री 16,000 प्रेक्षक दोन्हीही वाहिन्यांवर 70 स्पोर्ट्स आणि प्रिन्स मूवीजवर या दोन्ही वाहिन्यांवर या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या बाली ट्रॉफी 2021 मध्ये. 5 बॉल आणि 19 रनची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. काय सामना इथे रंगलाय. एका बाजूला मुन्ना लढला, परंतु त्यानंतर मॅजिक ऑफ पडगा हे नाव का दिलं राहिल शेखला ते मात्र त्याने सार्थ ठरवलं आणि मॅजिकल स्पेल दाखवला. षटक चांगलं टाकलं, मॅचमध्ये आणलं आपल्या टीमला. आता 5 बॉलमध्ये 19 करायचे आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला अकलूजचा कृष्णा पवार मैदानामध्ये खेळताना दिसतोय. कृष्णा एअर स्ट्राईक करेल का हा देखील प्रश्न आहे, परंतु मलिंगा स्टाईलने कपिल केने तयार. फटका फसलाय कृष्णाचा. बॉल हवेत आहे फाईन लेगला. फिल्डर खाली. टाळ्यांचा गजर होईल भिवंडीकरांचा. बॅट्समन आउट. कृष्णा बॅक टू द पॅव्हिलियन आणि आता 4 बॉलमध्ये 19 रन करायचे आहेत. टीम जानी स्पोर्ट्स वडपे उमर 11ला. कुणाल, मैं एक सवाल आपसे करना चाहूँगा कि क्या आपको लगता नहीं कि आज उमर खान की कमी जानी स्पोर्ट्स को खर रही है? अगदी बरोबर आहे. उमर खान यांची कमतरता तर जाणवते जानी स्पोर्ट्स वडपेला, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ज्या वेळेला बॅटिंग करत होता संघ RD11 भिवंडी त्यावेळेला 3 ओव्हरमध्ये त्यांचे देखील 24च रन होते. त्यांनी देखील बॅटिंग चांगली केली, एक चांगलं टार्गेट सेट केलं. दुसऱ्या बाजूला आपण दुसऱ्यांदा बॅटिंग करण्यासाठी आल्यानंतर 3 ओव्हरमध्ये 35 रन केलेले होते बॅटिंग करत असताना टीम जानी स्पोर्ट्स वडपेने, आणि त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये खेळ अक्षरशः बदलला. हीच तर या टेनिस बॉल क्रिकेटची जादू आहे. म्हणून तर जवळपास सर्वच्या सर्व भारतीय जनता या क्रिकेटच्या प्रती वेडी झालेली आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट हा भारतामध्ये धर्म झालाय आणि खऱ्या अर्थाने बाली ट्रॉफीमध्ये आल्यानंतर ते चित्र आपल्याला स्पष्ट दिसतंय. काय सामने इथे रंगलेत या स्पर्धेमध्ये आणि या मॅचमध्ये पैसा वसूल सामना सर्व प्रेक्षक सध्या पाहत आहेत रात्री 1:30 वाजलेले असताना देखील. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 रनची आवश्यकता आहे. बॉल तयार. राऊंड विकेट. फुलर लेनचा बॉल. फ्लॅशी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मुन्नाचा, परंतु एकच रन इथे मिळताना दिसेल. चालत चालत रन करतोय कंप्लीट. तलवार मॅनमध्ये आहे असंच वाटतंय, कारण मुन्ना निराश आहे. एकच रन इथे मिळते. 3 बॉल आणि 3 उत्तुंग षटकार मारावे लागतील, त्याच वेळेला तुम्ही सामना जिंकू शकता. 3 बॉल 18 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बाली ट्रॉफीमध्ये एक मोठा उलटफेर आपण पाहायला चाललोय का, ही देखील चाहूल मनाला लागली आहे आता या मॅचमध्ये. क्या कुणाल कोई ऐसा मैच है कि मुन्ना नॉट आउट गए और मैच हारा हो? तर तसंच चित्र मैदानामध्ये सध्या तरी पाहायला मिळते, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. वाईट बॉलचा इशारा इथे अंपायरने घोषित केलाय आणि मैदानामध्ये आलाय दिनू कांबळे. या बॅट्समनकडे एक क्षमता आहे. या बॅट्समनने कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरला जो षटकार ठोकलाय तो आतापर्यंत बाली ट्रॉफीमधला खूप महत्त्वाचा षटकार राहिलाय. तो बॅटिंग करण्यासाठी तयार. मलिंगा आणि यावेळेला बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. टाळ्या झाल्या पाहिजे भिवंडीकरांच्या माध्यमातून. आतापर्यंत RD11 भिवंडीने खूप चांगला खेळ केलाय. विनोद पाटील साहेबांचा संघ जे या स्पर्धेमध्ये पुरस्कर्ते देखील आहेत आणि RD लॉन्चचे मालक देखील आहेत. खूप चांगली टीम त्यांच्या माध्यमातून. आणि आता पहा यावेळेला ऑन साईडला दिशा दिली आहे. डीपमध्ये फिल्डर येत आहेत आणि या मॅचमध्ये RD11 भिवंडी संघ विजयाच्या दिशेने आता वाटचाल करताना दिसतोय. आणखीन एक मोठा उलटफेर आपण पाहायला चाललोय बाली ट्रॉफी 2021 मध्ये. यस, और कह दिया कि इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. तो RD11 भिवंडी फाइनल में पहुंचती हुई. कॉन्ग्रेचुलेशन विनोद पाटिल एंड RD11 भिवंडी एंड हार्ड लक जानी. तो वेल प्लेड टीम RD11 भिवंडीकरांचा विजय होतोय या बाली ट्रॉफी मध्ये. फायनल मध्ये ही टीम जाऊन पोहोचली आहे आणि खरोखर एक मोठा विजय. 15 रनने हा सामना जिंकला आणि सेलिब्रेशन पहा. सर्वच्या सर्व टीम हडल करून विजयाचा जल्लोष साजरा करत असताना दिसत आहेत. RD11चे हे सर्वच खेळाडू ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट यांनी गाजवलंय, सिटी क्रिकेट भिवंडीचं गाजवलंय आणि आता आपण पाहतोय खुल्या गटामध्ये देखील बाली ट्रॉफीच्या फायनलमध्ये जाणारा संघ ठरलाय RD11 भिवंडी. RD440 भिवंडी ओवळी. वेल प्लेड बॉयज. आणि आपण आता लगेचच जाऊया या मॅचच्या दोस्तों पंड्या सरांकडे. शुक्रिया कमेंट्री बॉक्स.
धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. हरीश सर, काय खेळ रंगला होता रात्रीच्या 1:30 वाजता. हेलो रेशमा, एक चीज कहूंगा, ये आरडी नहीं, ये टेनिस क्रिकेट का RDX है, ये रख सकता है. और आज दिखा दिया ग्यासुद्दीन शेख जिस तरह से खेल रहे हैं और जिस तरह से आज बहुत मैच्योर राहिल शेख का ओवर रहा. आई थिंक दिस इज द बेस्ट RD440 दैट वी हैव सीन. आइए अब अवार्ड सेरेमनी के लिए मैं बुलाना चाहूंगा सादिक भाई, नजीम शेख, मुशाहिद भाई, इमरान भाई. तमाम मेहमानों से रिक्वेस्ट है कि हमारे साथ प्रेजेंटेशन बॉक्स में जुड़ जाना है. फिलहाल हम खड़े हैं बी क्रीमी जूस थिक शेक आइसक्रीम फास्ट फूड और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स. तो यानी कि दो में से एक इनाम तो पक्का है RD440 के नाम. आइए, सादिक भाई आ चुके हैं, उनके साथ में निहाल भाई, नाजिम शेख साहब, मुशाहिद भाई, इमरान भाई, नवनाथ जानी, वाजिद मिटकर, पहला अवार्ड है सुपर 4 जिसको स्पॉन्सर किया है जावेद दलवी और असफर बोलिंसकर, ए भारत गैस. और निहाल भाई के हाथों ये अवार्ड दिया जाएगा. सुपर 4 ऑफ द मैच गोस टू गयासुद्दीन शेख. जोरदार तालियां हो जाए गयासुद्दीन शेख के लिए, जिसके बल्ले से आए हैं 3 शानदार बाली ट्रॉफी आज रात के चौकार. अभिनंदन गयासुद्दीन शेख. ये अवार्ड आपको दिया जा रहा है निहाल शेख साहब के हाथों. आइए, सुपर हमारे स्पॉन्सर है तारिक रईस, रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स. जानते हैं रेशमा से किसने जीती है कलाई की घड़ी. सुपर 6 ऑफ द मैच गोस टू गयासुद्दीन. आज घर पे सब कुछ लेकर जाना है. 2 षटकार आए गयासुद्दीन के बैट से. दोस्तों, हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर डी साकरिया के सादिक शेख साहब के हाथों ये दी जाने वाली खूबसूरत घड़ी. थैंक यू रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स. मैन ऑफ द मैच अवार्ड की तरफ आगे बढ़ रहे हैं. ऑफ द मैच गोस टू जिसने 32 रन्स बना के नॉट आउट पारी खेली है सिर्फ और सिर्फ 15 बॉल्स में, गयासुद्दीन शेख. क्या बात है. आइए, गयासुद्दीन एक और ऐसा खिलाड़ी बना. सादिक शेख, डी साकरिया, SK स्पोर्ट्स महापोली, शादाब कोटकर की स्पॉन्सर की गई कैप. नाजिम भाई के हाथों जावेद दलवी, असफर बोलिंसकर, ए भारत गैस का गिफ्ट हैम्पर. निहाल शेख द्वारा जॉली डिजाइनर का 20% डिस्काउंट वाउचर. जानी भाई के हाथों एक और डिस्काउंट वाउचर हम देने जा रहे हैं. ताबिर जयरूमी, ताज़ा किचन का ये डिस्काउंट वाउचर. जाहिद भाई के हाथों डी साकरिया का बैग. नाजिम भाई के हाथों यहाँ पर मेडल दिया जा रहा है जो बी क्रीमी और एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन ने स्पॉन्सर किया है. निहाल भाई और नवनाथ भाई साथ में मिलकर अंजूर की एवन जोड़ी नीलेश पाटिल और सुकेश डाकी द्वारा स्पॉन्सर की गई फ्रूट बास्केट. और सबसे आखिर में यहाँ पर एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर की गई ये मार्बल की ट्रॉफी सादिक शेख साहब द्वारा दी जा रही है. बहुत बहुत शुक्रिया तमाम गेस्ट का. थैंक यू सो मच टू ऑल आवर स्पेशल गेस्ट. सो गयासुद्दीन, आप 24वें ऐसे खिलाड़ी बन चुके हो जिन्हें सुपर 4, सुपर 6 और मैन ऑफ द मैच का बाली ट्रॉफी में ये अवार्ड मिल गया है. देखिए, फाइनल्स की तैयारी है. सिर्फ एक ही चीज़ अगर बोलना चाहते हो अपने टीम प्लेयर्स को तो क्या बोलना चाहते हो. कैसा हम लोग पूरी भिवंडी की सब जो मेन स्टार खिलाड़ी थे मिल के टीम बनाए थे और सब लोग ने अच्छा सपोर्ट किया टीम को, इसलिए टीम जीती है. और हम लोग में 6 बॉलर थे तो हर मैच में सबको मिला, सब ने अपना 100% दिया. जैसे कि राहिल शेख को ये मैच में हम लोग ने मौका दिया, उसने मैच जिताया हम लोग को. सिर्फ भिवंडी की जनता को रात को 1:30 बजे आपको जो देख रही है उनको क्या कहना चाहते हो. भिवंडी को ऐसी ऑडियंस को बोलूँगा कि भिवंडी क्रिकेट को प्यार करो और अच्छा क्रिकेट देखो और
सभी को मतलब सपोर्ट करो। गयासुद्दीन, एक चीज़ है कि उमर 11 के लिए आप कई साल खेले हैं और इस वक्त भी आप उसके मेंबर ही हैं, लेकिन यहाँ फॉर्मेट ऐसा है कि आपको भिवंडी से खेलना पड़ रहा है। तो ऐसे टाइम पे आपको लगता है कि उमर 11 के खिलाड़ियों के साथ आप खेले हुए हैं, इसलिए उनकी खूबियाँ खामियाँ थोड़ा वो जो आपने स्टडी किया था वो आपके फेवर में आया है? नहीं, ऐसा कुछ नहीं है, क्योंकि उन लोग भी काफ़ी अच्छे नामचीन बॉलर बैट्समैन है, लेकिन हम लोग जीते तो हम लोग को बहुत खुशी हुई, लेकिन मुझे गम भी है कि मेरी टीम हारी है। जी हाँ, आपकी दाई आँख खुश है क्योंकि भिवंडी जीती है, आपकी बाई आँख थोड़ी नाराज़ है क्योंकि उमर 11 हारी है। ये इमोशंस है गयासुद्दीन शेख के। ऑल द बेस्ट फॉर ग्रैंड फिनाले। ऑल द बेस्ट। चलिए फिर से एक बार चलते कमेंट्री पैनल के पास। ओवर टू यू कमेंट्री बॉक्स। Thank you, Harish, and thank you, Reshma. Back to cricket now. Second semi-final, first over in progress. Ajay Sauraj.